नमस्कार. आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत. मी रेश्मा फडतरे. आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय आहे की मावळ तालुक्यातील ढासळलेली आरोग्य व्यवस्था. आपण बघतोय की कोरोनाचा हाहाकार सर्वत्र माजला आहे आणि दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये, झपाट्याने होणारी ही वाढ आणि त्याच्यामध्ये प्रशासन, शासन यांची भूमिका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जो काही तालुक्यामध्ये ऑक्सिजन, रेमडेसिविर या इंजेक्शनचा तुटवडा आहे, रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नाहीयेत, रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची जी पायपीट होतीये त्यात लसीकरणाचा वेग मंदावलेला आहे. तर या सगळ्या प्रकरणावरती आपण चर्चा करणार आहोत व या चर्चेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन त्यांच्या कमेंट्सच्या मार्फत जर त्यांच्या काही समस्या असतील, त्यांच्या काही मागण्या असतील किंवा त्यांचं काही म्हणणं इथं मांडायचं असेल तर ते तुम्ही मांडू शकता. आपण या सगळ्यावरती चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये आता माझ्या बरोबर आहेत संपादक आकाश भोसले. सध्या मावळात जी कोरोनाची परिस्थिती आहे तर त्याच्यावरती तुम्ही थोडा प्रकाश टाकावा. एकूण रेश्मा फक्त मावळातच नाहीये तर आपण देशभरातलं चित्र जर पाहिलं तर आपल्याला दिसतंय की दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची जी संख्या आहे ती आपल्याला संख्या वाढताना दिसते आणि त्या प्रमाणामध्ये आरोग्य सुविधांचा मोठा तुटवडा सुद्धा जाणवतोय. म्हणजे एकूणच आपण बघितलं की काल मावळातली रुग्णसंख्या कालची पाहिली तर 181 एवढी होती. त्यामुळं फक्त या मावळ तालुक्यामध्ये 181 पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत आणि आता आपल्याला एकूणच मावळ तालुक्यातल्या हॉस्पिटलची जी काही परिस्थिती आहे ही सुद्धा आपल्याला दिसून येते. हॉस्पिटल जे आहेत ते पूर्णचे पूर्ण भरलेले आहेत आणि मग त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी खरं तर जे कोरोना पॉझिटिव्ह आहेत त्यांनी खरं तर उपचार कुठं करायचा हा महत्वाचा मुद्दा आहे आणि या अनुषंगाने खरं तर आपण बोलतोय. काही लोक आपल्याला जोडून सुद्धा आहेत. मला असं वाटतं की त्या लोकांना सुद्धा आपण जोडून घेऊयात आणि एकूणच या आरोग्य सुविधांवर म्हणजे जी मावळ तालुक्यातली ढासळलेली आरोग्य सुविधा आहे त्याच्यावरती आपण त्यांना बोलतं करूयात. चला मिलिंदजी, आवाज येतोय माझा? हो येतोय सर. हा बोला बोला. एकूण आपण जे बोलतोय मावळ तालुक्यामध्ये ढासळलेल्या आरोग्य सुविधांवर खरं तर नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण त्यामध्ये घेतोय. काय आपली प्रतिक्रिया आहे, काय सांगाल? सर मावळ तालुक्याची जी लोकसंख्या आहे तिचा जर विचार केला बारकाईनं तर त्या लोकसंख्येला पुरतील अशी आरोग्य सुविधा मावळ तालुक्यातील प्रशासनाने कुठल्याही पद्धतीनं या नागरिकांना दिलेली नाहीये. मावळ तालुक्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे कोविड सेंटर आहे पणन मंडळाचं, त्याची जी कॅपॅसिटी आहे ती 100 बेडची कॅपॅसिटी आहे. ते जे पणन मंडळाचं कोविड सेंटर आहे ते सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांसाठी बनवण्यात आलेलं आहे. म्हणजे 50 वर्षाखालील फिट म्हणजे कोमॉर्बिडिटी नसलेले जे पेशंट आहेत व ज्यांचं ऑक्सिजन 95च्या वरती आहे अशा रुग्णांसाठी पणन मंडळाचं कोविड सेंटर सुरू केलेलं आहे. 95च्या पेक्षा जर ऑक्सिजन खाली ढासळला तर त्यांना ती लोक सांगतात की तुम्ही बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये बेडची व्यवस्था करा. मावळ तालुक्यामध्ये हॉस्पिटलची जर प्रायव्हेट हॉस्पिटलची जर तुम्ही संख्या पाहिली तर सगळ्यात मावळ तालुक्यातील लिडिंगचे हॉस्पिटल म्हणजे पवना, पायनियर आणि स्पर्श. पवना हॉस्पिटलमध्ये सर O2 जे बेड आहेत त्याची कॅपॅसिटी आहे. व्हेंटिलेटरची संख्या 16 आहे पवना हॉस्पिटलमध्ये. तुम्ही पायनियर हॉस्पिटलचा जर अभ्यास केला तर पायनियर हॉस्पिटलची O2 बेडची संख्या 34 आहे, व्हेंटिलेटरची संख्या 6 आहे. परत स्पर्श हॉस्पिटलमध्ये O2 बेडची संख्या 30 आहे, व्हेंटिलेटर 6 आहेत. नव्याने सुरू जे झाले अथर्व हॉस्पिटल तिथं O2 बेडची संख्या 46 आहे, व्हेंटिलेटर 3 आहेत. ओम हॉस्पिटल जे सोमटणे फाट्याला आहे तिथं O2 बेडची संख्या 5 आहे, व्हेंटिलेटर 0 आहेत. श्री हॉस्पिटल जे कुकडे सरांनी नव्याने चालू केलंय ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, तिथं O2 बेडची संख्या 24 आहे, व्हेंटिलेटर 0 आहेत, बायपॅक मशीन 4 आहेत. सगळ्यात मोठं हॉस्पिटल मावळ तालुक्यातील ते म्हणजे मायमर हॉस्पिटल, तिथं O2 बेडची संख्या 136 आहे आणि व्हेंटिलेटर 8 आहेत. याच्या व्यतिरिक्त मावळ तालुक्यामध्ये कुठले हॉस्पिटल नाही आणि जर का पेशंट बॅड झाला तर त्यांना हॉस्पिटल शोधण्यासाठी इतकी तारेवरची कसरत करायला लागते. आम्ही ग्राउंड लेवलवरती किशोर भाऊ आवारे आम्ही
सर्व टीम ज्या पद्धतीने काम करतोय, आम्ही रात्री 4-4 वाजेपर्यंत त्यांना बेड देण्यासाठी, O2 बेड जर आला ना सर, की त्यांनी समजायचं की 50-50 चान्स, तो पेशंट वाचेलच असं नाही. घरची लोक त्या बघायला नाहीयेत, तिथे काय हॉस्पिटलमध्ये चाललंय ते सुद्धा घरच्यांना कळत नाही. तिथं हॉस्पिटलमध्ये कायद्याने जातच येत नाही, जाऊही नाही. परंतु रेमडेसिवीर इंजेक्शन त्यांना मिळतंय का नाही हे सुद्धा माहित नाही. हॉस्पिटलला जो रेमडेसिवीर इंजेक्शनचा कोटा आलाय तो त्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये दिला जातोच का नाही याची सुद्धा शाश्वती नाही. तहसीलदार मावळचे जे बर्गे साहेब आहेत यांच्याशी मध्ये संपर्क साधला होता, आम्ही एक आंदोलन केलं होतं त्या संदर्भामध्ये, परंतु त्यांनी सुद्धा सूचना दिल्या होत्या. परंतु मला वाटत नाही की परिस्थिती सुधारेल, कारण हॉस्पिटलची संख्या कमी आहे. ज्या पद्धतीनं पारनेर तालुक्यामध्ये निलेशजी लंके यांनी 1100 बेडचं कोविड सेंटर सुरू केलं, त्या पद्धतीनं मावळ तालुक्यात का सुरू होत नाही हा प्रश्न मला आहे. आजी माझे जे आपले हे आहेत त्यांनी खरं तर पुढाकार घ्यावा. मला त्याच मुद्द्यावरती यायचंय. मावळचे नागरिक म्हणून खरं तर इथले लोकप्रतिनिधी असेल, प्रशासन, मावळचे नागरिक म्हणून खरं तर, आवाज येतोय माझा? हो येतो सर. हा, एकूणच मावळचे नागरिक म्हणून खरं तर आता एकूणच इथले लोकप्रतिनिधी असतील किंवा इथलं प्रशासन असेल ते कशा पद्धतीने काम करतंय, नागरिक म्हणून काय सांगाल? सर आवाज येतोय का तुम्हाला? हो येतोय, आवाज येतोय. बरं, हॅलो येतोय आवाज, बोला परत. हो येतोय आवाज. इथले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन कशा पद्धतीने काम करतंय त्यावरती काय सांगाल? प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा कशातही पायपोस नाहीये. लोकप्रतिनिधी तर चांगल्या पद्धतीने काम करत, त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने काम करत आहेत लोकप्रतिनिधी. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांना ग्राउंड लेवलची कुठलीच माहिती नाही. 4 दिवसापूर्वी जेव्हा ऑक्सिजन लेवलचा तुटवडा भासला होता संपूर्ण राज्यामध्ये, नाशिक मधलं प्रकरण झालं किंवा मुंबईमध्ये प्रकरण झालं होतं, तेव्हाच आपण जागा व्हायला पाहिजे होतं. ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत ऑक्सिजन पुरवणाऱ्या, त्यांना जिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्फत मावळ तालुक्यातील जे प्रशासनाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा वरिष्ठ प्रशासनातील नेते आहेत त्यांनीच ही परिस्थिती हाताळायला हवी होती. ऑक्सिजनचा पुरवठा मावळ तालुक्यातील हॉस्पिटलला तरी व्यवस्थित व्हावा याची काळजी त्यांनी घ्यायला हवी होती. खरं पाहिलं तर जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत त्यांना सुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. म्हणजे अशी परिस्थिती आता की असे फोन येतात की रात्री 11 वाजेपर्यंत पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा आहे. पेशंट अत्यावस्थ होत असतात, म्हणजे त्यांना ऑक्सिजन मिळत नाही, त्या जागेवरती उलट पालट होत असतात ऑक्सिजनसाठी, त्यांना ऑक्सिजनचा पुरवठाच होत नाही. वस्तुस्थिती आहे. रेमडेसिवीर मध्ये 8 दिवस गेले, आता ऑक्सिजन मध्ये 4-5 दिवस गेले. म्हणजे आपण दिवस घालवतोय आणि मग त्याच्यावरती सोल्युशन करतोय. मागचा जो कोविड आहे तो जो ऑक्टोबर मध्ये संपला होता आणि हा कोविड चालू झाला मार्च मध्ये. मग हे जे 7-8 महिने होते, या महिन्यामध्ये प्रशासनाने का बरं ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा केला नाही, का बरं रेमडेसिवीरचा स्टॉक केला नाही, परत का बरं मोठं कोविड सेंटर उभारलं नाही. आता तळेगावच्या आजूबाजूला इंद्रायणी महाविद्यालय ते ताब्यात घ्या, त्याची रामदास काकडेंनी आजच पत्र दिलं, तिथे एक कोविड सेंटर सुरू होते. रामदास काकडे साहेबांनी खूप मोठं काम केलं त्या संदर्भामध्ये. ईश्वरभाऊ आवर यांनी काम केलंय. समर्थ विद्यालयाचं शाळा ती बंद आहे 2-2.5 वर्ष, ती तुम्ही ताब्यात घ्या. पोवा परांजपे शाळा बंद आहे, बालमोहन शाळा बंद आहे, ती ताब्यात घ्या. निदान काही लोकांना सौम्य जी लक्षणं आहेत त्यांना तिथं क्वारंटाईन करा. जे गावभर फिरतायत सगळे कोविड होऊन सुद्धा लक्षणं नाही काय नाही, फिट आहेत, परंतु 10 लोकांना ते प्रसार करतायत, म्हाताऱ्या लोकांना प्रसार करतायत, गावभर फिरतायत, पोलिसांचं लक्ष नाही कुठं. तुम्ही जर चौकात जाऊन उभं राहिलं तर ट्रॅफिक इकडं तिकडे एवढे लोक फिरतायत, काय कोणाला पाय पोसच नाही याचा. या संदर्भामध्ये प्रशासनाने कोविड सेंटर तरी उभारलं पाहिजे होतं, जे भव्य कोविड सेंटर असेल पारनेरच्या धर्तीवरती, जिथं कमीत कमी 500 O2 हवेत सध्या मावळ तालुक्याला. ती संख्या नाही पुरू शकत. आता 3-4 दिवसामध्ये 50 ते 52 मृत्यू झालेत ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या कमतरतेमुळं. त्याला जबाबदार कोण आहे? आता हा दिवस काय राजकारण करण्याचा नाहीये, परंतु सर्वांनी पुढाकार घेऊन बाहेर यायला हवं. प्रत्येक जण प्रत्येकाच्या परीने खूप चांगलं काम करतो, आम्हाला टीका करण्याचा कुठलाही अधिकार नाही.
सगळे लोक खूप छान काम करतात, परंतु एकजुटीनं आणि एक दिलानं जर काम केलं तर नक्की आपण मावळ तालुक्यातले मृत्यू वाचू शकतो. नक्कीच मिलिंदजी, तुम्ही जे म्हणताय की इथे स्थानिक प्रशासन व शासनाने दोघांनी लक्ष घालून काम करण्याची ही वेळ आलेली आहे, कारण आपण बघतोय की मावळ तालुक्यामध्ये दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतीये. त्याचबरोबर तुम्ही जे म्हणताय की त्याप्रमाणे कोविड केअर सेंटर नसल्यामुळे जे काही रुग्ण आहेत, जे जास्त बाधित रुग्ण नाहीये, तर त्यांच्यामुळे प्रसार कोरोनाचा झपाट्याने होतोय आणि रुग्णसंख्येत वाढ होते. आता आपल्या बरोबर अजून एक अमितजी इथे आहेत, आपण त्यांना जॉईन करून घेऊया, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचं याविषयी काय म्हणणं आहे. नाही, त्यांचा काही नेटवर्क इश्यू आहे, ते कनेक्ट होत नाहीये. खरं तर अमितजींना विनंती आहे की पुन्हा रिक्वेस्ट आपण पाठवा, म्हणजे ते इकडं ऍक्सेप्ट करता येईल. आता आम्हाला मावळातील जनता जी कोणी पाहत आहे ऑनलाईन, त्यांना मी आवाहन करते की तुम्ही जास्तीत जास्त कमेंट्स मधून आपले प्रॉब्लेम्स, आपल्या काही सूचना असतील, काही तुमच्याकडे काही पर्याय असतील याच्या संदर्भातले, तर ते कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा, जेणेकरून आपण त्याच्यावरती इथं चर्चा करू शकतो. आताच मिलिंदजींनी सांगितलं की मावळ तालुक्यामध्ये सध्या रुग्णसंख्या कशा पद्धतीने वाढतीये आणि त्याचबरोबर कुठले हॉस्पिटल्स आणि तिथे कशा पद्धतीने सोयी सुविधा आता उपलब्ध आहेत ज्याचा फायदा रुग्णांना होऊ शकतो. पण त्याचबरोबर दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या याच्यामुळे जो काही ताण आलेला आहे आरोग्य सुविधांवरती तोही प्रचंड आहे. त्यामुळे नागरिकांनी आता काळजी घेणं फार महत्वाचं आहे. जर तुमच्या घरात कोणी कोरोना पॉझिटिव्ह असेल तर इतरांनी सुद्धा काळजी घ्यावं, त्याचा प्रसार आणि हे जास्त वाढणार नाही ह्याची काळजी घ्यावी. स्वतः होम आयसोलेशन, जर तुम्हाला सिम्पटम्स नसतील तर होम आयसोलेशनद्वारे तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या व त्याचबरोबर आपल्या तालुक्याची, राज्याची आणि आपण देशाची काळजी घेऊ शकतो. जास्तीत जास्त लोकांनी कमेंट्स करा, जेणेकरून आम्हाला तुमच्या कमेंट्सला उत्तर देता येईल. त्याच्यातनं तुमचे काही प्रश्न असतील तर त्याविषयी पण आपण चर्चा करू शकतो. मिलिंदजी, खरं तर याच कोरोना संकटामध्ये हॉस्पिटलच्या प्रशासनाला घेऊन आपल्याकडून आवाज उठवण्यात आलेला होता, तर त्याबाबत सुद्धा ऐकायला आवडेल. ती एक अशी घटना घडली होती की मायमर हॉस्पिटलमध्ये एक महिला आली होती जिला कोविड झाला होता. वृद्ध महिला पडल्यानंतर, चक्कर येऊन पडल्यानंतर रेश्माताई फडतर यांना फोन आला होता की अशी घटना घडली आहे. रेश्माताईंनी त्वरित ऍक्शन घेतली व किशोर भाऊंना कळवलं. भाऊंनी त्वरित तिथं जाऊन त्या महिलेला ऍडमिट करण्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु त्या बाईकडे कुठलंही ओळखपत्र नव्हतं आणि भरायला डिपॉझिट नव्हतं. त्यामुळे थोडासा तिथे गोंधळ झाला होता. परंतु किशोर भाऊ आवारे व तहसीलदार मधुसूदन बर्गे साहेब व गुणेश बागडे सर जे समन्वय आरोग्य अधिकारी यांनी त्या महिलेला मायमरमध्ये ऍडमिट केलं होतं. परंतु दुसऱ्या दिवशी दुर्दैवानं त्या महिलेचा मृत्यू झाला. आम्ही फक्त मायमर प्रशासनाला विचारलं होतं की बाबा तुम्ही यांच्यावरती त्वरित ऍक्शन का घेतली नाही, त्वरित त्यांच्यावरती उपचार का केले नाहीत. त्यांच्याकडनं कुणी अधिकारी त्या दिवशी उत्तर द्यायला नव्हतं. त्यामुळे आमच्याकडून ते आंदोलन करण्यात आलं होतं. त्यामध्ये रेश्माताई फडतर यांनी सुद्धा खूप महत्वाची भूमिका बजावली होती. अशा पद्धतीनं रोज जवळजवळ 30 ते 35 रुग्णांना किशोर भाऊ आवारे यांच्या वतीनं जनसेवा विकास समितीचे सर्व कार्यकर्ते असतील व नगरसेवक असतील, आम्ही सर्वजण उपस्थित राहून रात्रीपर्यंत ज्यांना ओटू बेड जिथं जिथं मिळेल, ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये मिळेल त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही अशा रुग्णांना पोहोचवतो. आपल्याला आता अमितजी सुद्धा जोडलेले आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया एकूण जी काही मावळाची आपल्याला परिस्थिती. आवाज येतोय अमितजी? हा येतोय, क्लिअर येतोय. हो बोला. एकूणच मावळातली जी काही आपल्याला परिस्थिती दिसते, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढते, त्याबाबत आपल्याला काय वाटतं? पहिली गोष्ट, जेव्हा 1 वर्षापूर्वी हा जो करोना आला त्यावेळेला आज पूर्णपणे अननोन होता आणि बऱ्याचशा गोष्टी गव्हर्नमेंटनी, राजेश टोपे आरोग्य मंत्री आहेत, की आत्ता ह्या वेळेला ज्या कंडिशन्स काही त्यांनी लादल्या गेल्या की उदाहरणार्थ कुठल्याही पेशंटकडून तुम्ही डिपॉझिट हे जे मार्ग आहेत ते कुठल्याही पेशंटकडून तुम्ही घेऊ नये ऍडमिशन ॲट द टाइम ऑफ ऍडमिट. दुसरी पॉइंट, रेमडेसिवीर इंजेक्शन जे 500 रुपयाला ऑलरेडी भेटत आहे मार्केटमध्ये, हे तुम्ही 5,500-6 हजार ते 80,000 पर्यंत मार्केटमध्ये त्यांनी विक्री केलेली आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा असा
की पीपी किट की जे ओरिजिनली 250-300 रुपयाला हे भेटत आहे, तर हे पर पेशंट एक पीपी किट 1400 रुपयाप्रमाणे 3 पीपी किट असे लोक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पेशंटला चार्ज करतायत. आणि सिच्युएशन अशी गंभीर झाली की पेशंटकडे आज कोणाकडेही आज पैसे नाही आहेत. जे जॉबवाले त्यांचा रोजगार गेलाय, जे बिझनेसवाले त्यांचे सगळे बिझनेस ठप्प आहेत. आणि या सिच्युएशन मध्ये पेशंट हा घाबरतोय की बाहेर आपल्याला जर कोरोना झाला किंवा आपल्याला जर का काही मेडिकल जर आपल्याला जर बाहेर जर सांगायचं असेल तर हे सगळे मार्केटमध्ये सगळं आपलं नाव होणार, खराब होणार, आजूबाजूचे लोक आपल्याला नावं ठेवणार, त्यामुळे पेशंट घरी थांबणार, पेशंट त्याच्यामुळे बाहेर पडणार नाही आणि त्यामुळे करोनाचा जो स्प्रेड आहे हा मोठ्या प्रमाणे वाढतोय. यासाठी फार मोठी जबाबदारी शासनाची आहे. ती पहिल्यांदा सुरुवातीपासून जर घेतली असती आणि हे जे बंधनं जे आता लादलेत गव्हर्नमेंटने हे जर पूर्वीपासून जर यांनी लक्ष घातलं असतं तर मला नाही वाटत या गोष्टी आजपर्यंत सर्व्हाइव्ह झाल्या असत्या. कारण मी त्याच्यामधला एक पेशंट आहे की जो मागच्या वर्षी जुलै ऑगस्ट मध्ये मी ऍडमिट झाले होतो. मला ज्या फेस करायला लागल्या बऱ्याचशा काही ज्या गोष्टी आहेत की ज्या मी पर्सनली एक पर्सनल लेवलवर, माझी आई सुद्धा डॉक्टर आहे, त्यांच्या अंडर मी त्यांचा मुलगा म्हणजे ऍज अ पेशंट म्हणून मी ज्या गोष्टी अनुभव घेतला हा खूपच धक्कादायक आणि भयानक होता. आज अमितजी, तुम्ही मागच्या वर्षी कोरोना पॉझिटिव्ह होता, त्यानंतर तुमच्या हा सगळा जो गोंधळ आहे किंवा हॉस्पिटलचा जो कारभार आहे तो लक्षात आला, त्यानंतर तुम्ही स्वतः ग्राउंड लेवलला उतरून आज काम करताय. तर हे काम करत असताना तुम्हाला कुठले कुठले अनुभव आले, कशा कशा प्रकारे इथे गैरव्यवहार चालू आहे असं तुमच्या निदर्शनास आलेलं आहे? एक्झॅक्टली मॅम, हा फार महत्वपूर्ण अनुभव आहे की जो मी आज पहिल्यांदा तुमच्या समोर लाईव्ह येऊन मी तुम्हाला सांगतोय आणि पूर्ण जनतेला सुद्धा आवाहन करतोय की या गोष्टीपासून तुम्ही कसा तुमचा बचाव करू शकता. महत्वाचा विषय असा आहे की ज्या वेळेला ऍज अ पेशंट म्हणून आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळेला हॉस्पिटल मॅनेजमेंट जे प्रशासन आहे हा पेशंट पूर्णपणे व्हायबल असतो. तसे पेशंट्स बरोबर जे काही नातेवाईक आलेले असतात त्यांना पेशंटला जीव वाचवायचा असतो. अशा सिच्युएशन मध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल्सवाले 1-2 तास मी तिथे जवळजवळ मला बाहेर ठेवण्यात आलं. आणि ज्यावेळेला मी त्यांना रिक्वेस्ट केली की सर माझं ऑलरेडी तुमच्या हॉस्पिटलला पहिल्यांदा सुद्धा मी आता नाव कोणाचं घेत नाहीये कुठल्या हॉस्पिटलचं, हे लोकांना माहिती आहे, सगळ्यांना ओळखू शकतात. महत्वाचा विषय असा आहे की ज्यावेळेला ऍडमिट व्हायचं होतं तेव्हा मला एका साईडला ठेवलं, माझ्या नातेवाईकांकडे विचारणा अशी केली की तुम्ही डिपॉझिट किती देऊ शकता. म्हटलं मॅडम आमच्याकडे 5-10 हजार रुपये आम्ही देऊ शकतो कारण आमचं कॅशलेस कार्ड आहे, 4.5-5 लाखाचा स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा आपला त्याच्यामध्ये विमा काढलेला आहे आणि ऑलरेडी तुमच्याच हॉस्पिटलला आम्ही तिथे मागच्या 3 वर्षापूर्वी ऑपरेशनसाठी काही गोष्टीसाठी आम्ही तिथे ऍडमिट झालेलो, तर तुम्ही आम्हाला ऍडमिट करून घ्या. तर त्यावेळेला ऑलरेडी बेड तिथे सगळे अवेलेबल होते. पण डॉक्टर मॅनेजमेंटला त्यांनी फोन लावला, त्याने सांगितलं या पेशंटकडून कमीत कमी 50,000 डिपॉझिट जे आहे जर देत नसतील तर बेड देऊ नका. हा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, ज्या वेळेला आम्हाला नातेवाईकांकडून इकडून तिकडून पैसे टाकून आम्हाला पैसे ऍडजस्ट करायला लागले, ते पैसे त्यांना दिल्यानंतर त्यांनी आम्हाला परमिशन दिली, तोपर्यंत मी तिथे रस्त्यावर अक्षय थांबलेलो होतो. सेकंड पॉइंट, ज्या वेळेला मी ऍडमिट झालो, आता महत्वाचं ऐकून घ्या, ऍडमिट झाल्यानंतर आयसीयू मध्ये आहे. गव्हर्नमेंटने जे रेट ठरवून दिलेले असतात की जनरल आम्ही आयसीयू मधून मी व्हेंटिलेटर बेड पासून मी खाली येतो. आयसीयू व्हेंटिलेटर जो बेड आहे त्याचा गव्हर्नमेंटने 9,000 रुपये विथ व्हेंटिलेटर चार्ज डिक्लेअर केलेला आहे. विदाउट व्हेंटिलेटर 7,500 रुपये आहेत. आणि जर का जनरल वॉर्डमध्ये तुम्ही ऍडमिट असाल तर त्याचे 4,000 रुपये तुम्हाला गव्हर्नमेंटनी डिक्लेअर केलेले आहेत, जे प्रायव्हेट हॉस्पिटलने ते फॉलो केले पाहिजेत. या गोष्टीमध्ये असा मला अनुभव आला की मी तिथे ऍडमिट आहे, चौथ्या दिवशी माझा जो व्हेंटिलेटरचा जो ऑक्सिजन आहे, मी नॉर्मल आल्यानंतर तिथे डॉक्टर मला स्वतः येऊन सांगतायत की आज मी तुम्हाला खाली शिफ्ट करतोय. आणि तेच डॉक्टर माझ्याकडे 10 मिनिटांनी परत येतात आणि मला सांगतात की तुम्ही इन्शुरन्सचे पेशंट आहात ना, तर तुम्ही एक काम करा ना, एक 3-4 दिवस अजून थांबा, आमचं पण भलं होईल त्याच्यामध्ये. मी म्हटलं सर, म्हटलं तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडून काय घ्यायचं घेऊ शकता, पण आमच्या डिपॉझिटला म्हटलं तुम्ही हात नाही लावला पाहिजे त्या गोष्टी. आणि काय प्रॉब्लेम नाही, इश्यू नाही.
मी 4 दिवस तिथे बसून होतो. त्याच्यानंतर मी 8व्या दिवशी मला जनरल वॉर्डमध्ये टाकण्यात आलं की जिथे 4,000 रुपये रेट चार्जेस आहेत. त्या ठिकाणी मी जेव्हा गेलो, मी पाहिलं माझ्या आजूबाजूला जेवढे काही पेशंट्स आहेत, जोपर्यंत रेमडेसिवीरचे इंजेक्शन पेशंटचे नातेवाईक आणून देत नाहीत तोपर्यंत पेशंटला डिस्चार्ज देत नव्हते. त्या पेशंटला कुठलेही सिम्पटम्स नव्हते, फक्त आरपीसीटी जी काही टेस्ट त्यावेळेला होती, रॅपिड टेस्ट म्हणतो आपण त्याला, ती पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना अडकून ठेवलं गेलेलं होतं. आणि जोपर्यंत पेशंटचं बिल ते 1.5 लाखाच्या पुढे जात नाही तोपर्यंत पेशंटला तिथे डांबून ठेवतात. हा माझा अनुभव सांगतोय. आता सेकंड पॉइंट, सर्वात महत्वाचा विषय, ज्या वेळेला डॉक्टर सांगतायत की तुम्ही याच्यावरती आम्ही जे रेट कार्ड जे दिलेले आहे सगळ्या गोष्टी तुम्ही याच्या सँक्शनवर बिल त्याच्यावरती साईन करा, तेव्हा आम्ही म्हणतो की आमचे पेशंट, मी तर पेशंट आहे, माझ्या रिलेटिव्हला येऊ दे, त्या लोकांना पाहू दे, सगळ्या गोष्टी ज्या काही गोष्टी तुम्ही बिलमध्ये लावलेले वगैरे आहेत जे काही ते पाहिल्यानंतर आपण ते पुढे आपण फॉलो करूया. त्या म्हटलं नाही तसं झालं, मग तुमचे डिपॉझिट भेटणार नाही, तुम्हाला ते पुढे पाठवायला लागणार, सगळे कॅशमध्येच व्यवहार करा, मग तुम्ही इन्शुरन्सचा तुम्ही काही घेऊ नका त्याच्यामध्ये. या सिच्युएशन मध्ये त्यांनी मला कमिटमेंट केली की मी तुम्हाला डिपॉझिट तुमचे परत देऊ शकेल. त्याच पण तुम्ही सही करा. नाईलाजाने तिथे पेशंटला सही करायला लागली. मला सही केल्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर मला 11व्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळताना मला सांगण्यात आलं की तुम्हाला अजून 15,000 रुपये द्यायचे आहेत. मी म्हटलं कसले 15,000? ऑलरेडी ते डिपॉझिट तुमच्याकडे दिलेले आहे. नाही म्हटलं ते तुमचे याचे त्याचे बिल वाढले आहेत, पीपी किट वगैरे याचे ज्या काही गोष्टी आहेत वगैरे वगैरे, तर ह्या तुम्ही तिथे म्हणजे त्याचे पैसे मागितले. आणि इमिजिएट मला लगेच फोन म्हणजे असं सांगण्यात येतात की नाही जाऊ दे सर, तुम्ही जावा, डॉक्टरांनी फोन आलेला मला की तुम्हाला डिस्काउंट दिलेला आहे 15,000, तुम्ही घरी जाऊ शकता, काही इश्यू नाही. ओके. आता ज्यावेळेला मी एक एज अ पेशंट मी ज्यावेळेला घरी येतो, आणि महत्वाचं सॉरी एक विषय फक्त राहिला पॉईंट, सॉरी यू डिस्टर्ब यू, ज्यावेळेला ऍडमिट होतो, करोना पेशंटचे सिम्पटम्स असतात की चव जाणे, वास जाणे, या गोष्टीमध्ये आज खूप मोठा महत्वाचा मुद्दा आहे की ज्या ह्याच्याप्रमाणे आज आपल्याला जेवण लागतं, पाणी लागतं, ताण लागते, या गोष्टी डॉक्टर्स लोकांना पण ऍज अ पेशंट त्यांना जर माहिती की पेशंटचे सिम्पटम्स काय, त्यांना काय लागतंय, तर ऍटलिस्ट त्यांना ते हेल्प सपोर्ट त्यांना केलं पाहिजे. एक 2-2, 2.5 तास तिथे जेवण नव्हतं, पाणी नव्हतं, पाणी मागून सुद्धा तिथे कोणी आणून देऊ शकत नव्हतं या गोष्टीसाठी. आपल्याला आपल्याला जे आलेले अनुभव आहेत खरं तर ते आणखी जाणून घ्यायला आवडतील. मात्र आता ज्या काही कमेंट येत आहेत, खरं तर नागरिक जे काही प्रश्न विचारतायत, खरं तर आपण त्या विषयाला घेऊन सुद्धा बोलूयात. आपण काही वेळाने पुन्हा तुमच्या बरोबर जोडले जाऊ. तुम्ही फक्त एक 5 मिनिटं जोडून राहा आमच्या बरोबर, आपण बोलूयात. मिलिंदजी आवाज येतोय? आता काही कमेंट आपल्याकडे ज्या मिळत आहेत, खरं तर हॉस्पिटलचा ऑक्सिजन पुरवठा खंडित होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. नागरिक तशा कमेंट आपल्याला करताना दिसत आहेत. मिलिंदजी काय सांगा? 3-4 दिवस झाले. आवाज येतोय, बोला. 4 दिवस झाले ऑक्सिजनचा तुटवडा आहे. बर. म्हणजे सकाळी जर ऑक्सिजन चालू झालं तर संध्याकाळपर्यंत पुरेल अशी शाश्वती नाही. आताही आथर्व हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे, पवना हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नाहीये, आणि वरनच कंपन्यांकडनंच ऑक्सिजन येत नाहीये. ऑक्सिजन मध्ये सगळ्यात चांगलं काम आता सचिनजी भांडवलकर करतायत. रात्रभर ते सगळ्या कंपन्यांकडनं ऑक्सिजन गोळा करून प्रत्येक हॉस्पिटलला पुरवतात. परंतु रुग्णांची संख्या पाहता ऑक्सिजन पुरेल अशी काही शाश्वती नाही. मला वाटतं तहसीलदार साहेबांनी व जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यावरती त्वरित ऍक्शन घेऊन ऑक्सिजनचा पुरवठा कसा सुरळीत होईल या संदर्भात त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. बर. मिलिंदजी जोडून राहा. ज्या काही कमेंट आहेत ह्या कमेंट आपण थोडस वाचून दाखवूयात, आणि म्हणजे जे काही प्रेक्षकांचं म्हणणं आहे, नागरिकांचं म्हणणं आहे. सगळ्यात महत्वाचं सर एक गोष्ट राहिली म्हणजे कोविड सेंटर का सुरू होत नाही मावळ तालुक्यात, या गोष्टीवरती पत्रकार म्हणून आपण सुद्धा जोडून राहा मिलिंदजी, बोलूयात आपण त्यावर. आता आपल्याला ज्या काही कमेंट येत आहेत, नागरिक काही प्रश्न विचारतायत, खरं तर ते जाणून घेऊ. रेश्मा, आता इथे बऱ्याच कमेंट्स आलेल्या आहेत, लोकांचे काही प्रश्न आहेत,
आणि त्या दोन्ही पद्धतीचे कमेंट्स आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह लोक बोलत आहेत. याच्यामध्ये सगळ्यात आधी विचारलं गेलंय, शुभम म्हणून आहे, त्यांनी विचारले तालुक्यात किती कोविड सेंटर उभे आहेत, हा त्यांचा प्रश्न आहे. तर याच्यावरती जर तुम्ही सुरुवातीला पाहिलं तर त्याच्यावरती भाष्य केलं गेलेलं आहे. हॉस्पिटल्सची किती आता अवेलेबिलिटी आहे आता मावळ तालुक्यात, त्याविषयी बोललं गेलंय. त्यानंतर विद्यमान आमदारांनी साजिद शेख म्हणतात लोणावळा ते देवरोड एक तरी कोविड सेंटर उभारले का, तर याविषयी आत्ताच आपण चर्चा केली की कोविड केअर सेंटरची किती गरज आता आपल्याला इथे जाणवतीये. त्याचबरोबर पुन्हा एकदा प्रश्न आहे की तालुक्यात ऑक्सिजन पुरवण्याची जबाबदारी कोणाची आहे. खरं तर आता हा फार मोठा प्रश्न आहे की ऑक्सिजन पुरवण्याची जबाबदारी कोणाची आहे. आपण बघतोय की तुटवडा सुरू आहे, फक्त मावळ तालुक्यापुरतच नाही तर एकूणच देशभरामध्ये आपल्याला ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय. मात्र खरं तर जी काही तालुक्यातली वाढती रुग्ण संख्या आहे, खरं तर त्यावरती लोकप्रतिनिधींनी ज्या पद्धतीने काम करायला हवं. खरं तर आपल्याला मिलिंदजी यावरती काही बोलू इच्छितात. मिलिंदजी बोला. सर, एक वास्तविक घटना अशी आहे की इंडस्ट्रीला ऑक्सिजन लागतो. पिंपरी चिंचवडच्या ज्या भोसरीच्या ज्या MIDC आहेत किंवा आपल्या तळेगावच्या आजूबाजूला ज्या MIDC आहेत, चाकण MIDC आहेत, त्याला फार मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. त्याच्यावर थोडेसे निर्बंध लागण्याची गरज आहे. मला वाटतं जर सर्व प्रशासकीय लोकांनी व प्रतिनिधींनी एकत्र जर बैठक केली, सर्व हेवेदावे विसरून, आणि त्या गोष्टींवरती जर निर्बंध लावला तर हॉस्पिटलचा O2 ऑक्सिजनचा पुरवठा पुन्हा सुरळीत होईल व रुग्णांचे जे हाल होत आहेत ऑक्सिजनच्या मुळे, मला वाटतं 30 ते 40% रुग्णांचा जो मृत्यूदर आहे तो ऑक्सिजनमुळेच होतो सर. म्हणजे त्यांच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत, हृदयाचं फेल होत आहे, अमुक ऑर्गन्स फेल होत आहेत, ऑक्सिजन व्यवस्थित मिळाला नाही, O2 बेडवरनं लगेच सांगतात की तुम्ही व्हेंटिलेटर ऍडजस्ट करा. व्हेंटिलेटर कुठंच नाही आणि तो O2 बेडवरती रुग्ण तडफडून मरून जातं. म्हणजे हॉस्पिटल प्रशासन सुद्धा जबाबदार नाहीये. दिनेश दरेकर काही कमेंट करतायत, मात्र ते काही पोर्टलच्या बातम्या इथं टाकतायत, पण एकूण त्यांना काय म्हणायचंय ते समजत नाहीये. रेश्मा, इतर ज्या आपल्याला प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया. आता इथे अजून एक प्रश्न विचारला गेलाय की एकच मिनिट, इथे काही जण म्हणतात की विद्यमान आमदारांच्या कार्यकर्त्यांनी काल लोणावळ्यात डॉक्टरांना मारहाण केली. तर साजिदजी, तुम्ही जर काही वेळापूर्वीच आपलं एक फेसबुक लाईव्ह पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये लोणावळ्याच्या नगराध्यक्षा यांनी स्वतः या गोष्टीवरती प्रकाश टाकलेला आहे. आपण त्यांच्याबरोबर या विषयावर चर्चा केलेली आहे. त्यांनीही या गोष्टीचा निषेध नोंदवला आहे की अशा प्रकारचं कृत्य आता होणं योग्य नाहीये. त्याचबरोबर आणखी एक कमेंट इथे आहे, लोणावळा नगरपालिकेने उभारलेलं कोविड सेंटरला भेट द्यायला आमदारांना वेळ नाही का. तर आता याविषयी आपण म्हणजे फार काही बोलणं उचित ठरणार नाही, कारण त्यावेळेची सिच्युएशन काय असेल ती आपण जाणत नाही. त्याचबरोबर आणखी काही कमेंट आहेत की ऑक्सिजनचा तुटवडा आहे, या बाबतीत सगळेच जण बोलतायत. पण पुन्हा एकदा आम्ही सांगतो की ऑक्सिजनचा तुटवडा हा फक्त मावळ तालुक्यापुरता नाहीये, तर आता देशभरामध्ये आता ही परिस्थिती आहे. आताच मिलिंदजींनी सांगितलं की त्याच्यावरती आपण ह्या अशा प्रकारे सोल्युशन काढू शकतो. आता इथे विक्रांत भेगडे म्हणतायत की पंढरपूरला जरा बोलायला वेळ होता, आता कुठे वेळात बसलेत. नक्की ही कमेंट तुम्ही कोणासाठी केली, तुम्ही नाव इथं मेन्शन केलेलं नाहीये. असो, होम आयसोलेशन जे घेऊ शकत नाहीत अशा रुग्णांनी कुठे राहायचं, हा शुभम यांचा प्रश्न आहे. आणि हा खरंच फार मोठा गंभीर प्रश्न आहे. मगाशी पण आपण या विषयावर बोललो की जे रुग्ण, जे नॉन सिम्पटमॅटिक रुग्ण आहेत, असे जर होम आयसोलेशन मध्ये नाही राहू शकत तर ते आणखी नॉर्मल लोकांना बाधित करू शकतात. त्यामुळे कोविड केअर सेंटर उभारणं आता फार गरजेचं इथं दिसतंय. दिनेश दरेकर यांनी एक लिंक पाठवलेली आहे, पण ती लिंक इथे आपण ओपन नाही करू शकत. तुम्हाला जे काही सांगायचं ते तुम्ही कमेंट मध्ये पाठवलं तर बरं होईल, जेणेकरून आपल्याला इथे वाचता येईल. विक्रांत भेगडे म्हणतात तालुक्यात रेमडेसिवीर नाही, बेड नाही, सेंटर नाही, नुसतं बोलायचं, करायचं काहीच नाही. खरं तर ही बोलण्याची किंवा राजकारणाची वेळ नाहीये, हे आपण वेळोवेळी बोलतोय, ऐकतोय की आता ही कृतीची वेळ आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आहे, कारण जी परिस्थिती आपल्या तालुक्यात आहे तीच आज राज्यात आणि तीच आज देशात सर्वत्र पाहायला मिळतेय.
त्याच्यामुळे हे फक्त बोलण्यापुरतं नसावं. हॉस्पिटलचा आणखी एक आहे, समीर भोसले म्हणतात की हॉस्पिटलचा ऑक्सिजन पुरवठा खंडित. ऑक्सिजनवरती बरेच जण बोलतात, पण आताच जसं मिलिंदजींनी पण सांगितलं, आम्ही सांगतोय की ऑक्सिजनचा हा जो प्रॉब्लेम आहे तो देशभरात आहे व त्याच्यावरती लवकरच काहीतरी सोल्युशन निघेल अशी आशा आपल्या सगळ्यांकडनं केली जाते. अमितजींना काही बोलायचंय? हा अमितजी, खरं तर या प्रतिक्रिया ज्या दिसत आहेत, खरं तर हा बोला, आपण बोलत होता, कंटिन्यू करा. ज्या वेळेला पेशंटला डिस्चार्ज दिला जातो घरी, त्यावेळेला सर्वांना माहित असतं की जो पेशंट ऍडमिट असतो त्याच्या घरच्यांना सर्वांना क्वारंटाईन केलेलं असतं. तर आपल्या आजूबाजूचे जे शेजारी पाजारचे जे लोक आहेत की ज्यांच्याकडून आपण गेल्या 18-25 वर्ष लोक राहतोय, अशा लोकांकडून ज्या वेळेला अशी वागणूक येते की म्हणजे वाळीत टाकणे, शिवाशिव न करणे किंवा ह्याचा कचरा न उचलणे किंवा कोणी त्यांना सपोर्ट न करणे, आणि एखादा जर सपोर्ट करत असेल तर त्याला रोखणे, त्याला सांगणे की बाबा तू यांना काय सपोर्ट करतोय, तू इथून निघून जा, थांबू नका या गोष्टीकडे तिकडे करोनाचं चाललेलं आहे. मग अशा काही प्रश्नांना आम्हाला त्या लोकांना उत्तरं द्यायला खूप मोठं म्हणजे याचं सहकार्य होईल की आज जेव्हा तुमच्या घरावरती आज प्रसंग जेव्हा येतो त्यावेळेला तुमच्यावरती काय वेळ येते ते आता त्या लोकांना सर्वांना समजलेलं आहे. त्यावेळेला समजत नव्हतं या ज्या गोष्टी आहेत. ओके, आता महत्वाचा विषय असा की मी घरी ज्या वेळेला मला डिस्चार्ज मिळाला, मी घरी आलो. घरी आल्यानंतर मला तिसऱ्या दिवशी मला माझ्या वाईफने सांगितलं की अहो तुम्हाला इतके त्रास होता तर तुम्हाला इंजेक्शन पण तुटवडा झाला होता, ते इंजेक्शन सुद्धा तुम्हाला आणायला आम्हाला सांगितलं गेलं. म्हटलं कसं काय, इंजेक्शन तर मला दिलेच नाहीत म्हटलं तिकडे. म्हटलं कशा पद्धतीने? मग ते त्यांनी मला एक हे बिल आहे, बिलाची कॉपी पण पाहिजे तर मी तुम्हाला एक डिस्क्लोज करू शकतो. हे एका हॉस्पिटलचं बिल आहे. तर ज्या हॉस्पिटलचा स्वतःचा मेडिकलचा स्टोअर आहे त्या लोकांनी इन्शुरन्स मध्ये असताना देखील माझं डिपॉझिट आपलं जे पेशंटचं जे तिथे असताना सुद्धा पेशंट लोकांना त्रास देऊन त्यांच्या नातेवाईकांना की इंजेक्शन आणायला सांगणे आणि ते इंजेक्शन भेटत नाही इकडे तिकडे फिरून म्हणून त्याच हॉस्पिटलच्या जे मेडिकल आहे तिथून ते इंजेक्शन घेऊन सेपरेटली कॅशचे पैसे आमच्याकडून घेतले, तेच इंजेक्शन आम्हाला परत पाठवले, ते इंजेक्शन मला दिले गेले नाही. आता हा झाला काळा बाजार. दुसरी महत्वाची गोष्ट, मग मला वाटलं की नाही, म्हटलं आपलं चुकतंय, म्हटलं काहीतरी या लोकांचं, हे पैसे कमवण्यासाठी बसलेले आहेत, ही कोणाची फसवणूक होऊ नये. आपण जर गप्पा बसलो तर म्हटलं पुढे याच्यावर कुठल्याही गोष्टी सगळे लोक शांत बसतील, कुठलीही कारवाई होणार नाही. त्यासाठी लोकल पोलीस स्टेशन जे आहे, लोकल पोलीस स्टेशन मध्ये आम्ही जाऊन तिथे कंप्लेंट केली, मी पर्सनली जाऊन. तिथे डॉक्टर्स लोकांना एक पहिल्यांदा आम्हाला सांगितलं की आम्ही तुमची कंप्लेंट घेऊ. 1.5 तासानंतर डॉक्टर आधी येऊन बसवलं, त्या लोक तिथे आले, त्या लोकांना हॉस्पिटल प्रशासनाने पोलीस लोकांना त्यांना सेटल केलं. हा माझा फार वाईट अनुभव आला. त्यांनी माझी कंप्लेंट घेतली नाही. मला कमिशनर ऑफिस म्हणजे पोलीस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय त्या ठिकाणीच फक्त जाऊन मला तिथे त्यांनी माझी कंप्लेंट घेतली, आरसी तिथे नोंदवली, त्याची मला पोस्ट रिसिट मिळाली. त्यावेळेला मी घरी आलो. तेवढं घरी येऊन सुद्धा मी गप बसलो नाही. तर ज्या वेळेला मी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे मी तिथे गेलो असता, मावळामध्ये सर्वात जी मला वाटतं पहिली जी कंप्लेंट असेल ती माझी होते तिथे. ज्या वेळेला त्यांनी आमदारांनी आपले जे आमदार आताचे जे आमदार आहेत त्यांनी जे कंप्लेंट सेंटर जेव्हा चालू केलं त्यावेळेला तिथे जे काही गोष्टी घडल्या त्यावेळेला आम्ही तिथे कंप्लेंट करायला गेलेलो. त्या कंप्लेंट सगळ्या त्यांनी लिहून घेतल्या. ऑडिटर गव्हर्नमेंटचा तो आम्हाला नेमण्यात दिला गेला. ऑडिटर दिल्यानंतर त्यांनी त्याची सर्च ऑपरेशन चालू केलं. हॉस्पिटलवाल्यांकडून ओरिजिनल जी बिलं आहेत हॉस्पिटलवाल्यांकडून मागवली गेली. त्याच्यामधून सर तुम्हाला विश्वास बसणार नाही, गेले 1 वर्षात ही गोष्ट चालत होती, ती कोणाला समजली नाही, ती ह्याच्यामुळे ती गोष्ट बाहेर पडली. तो विषय असा, पहिली गोष्ट कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटल ह्या प्रायव्हेट हॉस्पिटलवाल्यांनी बाहेर जे मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावून जो बोर्ड जो आहे गव्हर्नमेंट जो रेट आहे जे काही त्यांनी गव्हर्नमेंटचा जो GR मध्ये जे चार्जेस कसे तुम्ही घ्यायचे पेशंट्स कडून ते डिक्लेअर करायचे ते त्यांनी बोर्ड सुद्धा लावला नव्हता. दुसरा मुद्दा अमितजी हे जे काही आपले मुद्दे आहेत
जाणून घेऊयात, मात्र काही ज्या कमेंट आहेत ह्या कमेंट सुद्धा जाणून घ्या, तुम्ही जोडून राहा. खर तर शुभम मलगाने म्हणतायत की तालुक्यासाठी कोविड हेल्पलाईन उभी करावी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोणता बेड रिकामा आहे एका क्लिकवर समजायला हवं. खर तर प्रशासनाने याबाबतची योग्य ती दखल घेणं महत्वाचं आहे. इथे लोणावळा शहराकडे परिस्थिती हाताळायला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नाही. आम्ही या संदर्भातल्या बऱ्याच बातम्या केलेल्या आहेत की कायमस्वरूपी मुख्याधिकारी आज इथं किती महत्वाचा आहे. तळेगाव नगर परिषद किंवा लोणावळा नगर परिषद मध्ये इथे अजून एक सागर शिंदे म्हणतात की काल रेमडेसिवीर आलेलेच नाहीये, तर रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे हे आपण बोललेलो आहोत. त्याचबरोबर विक्रांत भेगडे म्हणतात नुसतं भावनिक आव्हान काय करता, नेहमी रडून रडून वेळ काढून न्या. तुम्ही जी कमेंट करताय त्याच्यामध्ये स्पेसिफिक नाव जर मेन्शन केलं तर नाव नाही हरकत नाही. खरं तर प्रवीण कुंभार म्हणतायत नगरपालिका प्रशासनचे नियोजन ढिसाळ आहे, मात्र लोणावळा नगर परिषद की तळेगाव नगर परिषद त्याबाबत थोडस लिहिलं तर आपल्याला बोलण्यासाठी ते सोपं जाईल. तालुक्यात सेवेअभावी होणाऱ्या जीवितहानीसाठी कुणाला जबाबदार धरायचं. खरं तर हा फार मोठा प्रश्न आहे की तालुक्यात जी आता ढासळलेली आरोग्य सुविधा आहेत किंवा सोयी आहेत त्याच्या बाबतीत आपण जबाबदार कोणाला धरू शकतो. खरं तर याबाबत मला असं वाटतं की मिलिंदजींचं मत सुद्धा जाणून घेऊयात. मिलिंदजी आवाज येतोय? हो येतो सर. इथे एक कमेंट आहे की तालुक्यात सेवेअभावी होणाऱ्या जीवितहानीसाठी कुणाला जबाबदार धरायचा हा प्रश्न प्रेक्षकांमधून उपस्थित केला जातोय, तर याविषयी आपण काय सांगाल? खरं तर लोणावळा नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी नाही, तळेगाव दाभाडे नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी नाही. तळेगाव दाभाडेमध्ये भाजी विक्रेते फळ विक्रेते कुठेही बसलेले असतात, त्याच्यावरती नगरपालिकेचं कुठलंही बंधन नाही. कोणी कुठेही कोविड पेशंट कसाही फिरतोय याच्यावरती कोणाचं बंधन नाही. लोकप्रतिनिधी काय करतात हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तसंच तालुक्यातील जे आरोग्य अधिकारी आहेत त्यांचं कशावर नियंत्रण आहे, त्यांना माहितीच नाही की कुठं O2 बेड आहे, कुठं ऑक्सिजन बेड आहे, व्हेंटिलेटरची कमी आहे हे त्यांना माहितीच नाही. आपण त्यांना सांगायचं सर O2 बेड आहे का, मग ते अरे O2 बेड आहे का, मग ते बघायला लागतात. किशोरजी आवारे आणि आमची जी टीम आहे ती सकाळी 3-3 वाजेपर्यंत सर अक्षरशः O2 बेड आणि ह्याच्यामध्ये काम करते, परंतु प्रशासनातले जे आरोग्य अधिकारी आहेत त्यांना काही कशाचं देणं घेणं नाही. कोण जगतंय कोण मरतंय किती लोक मेली याची सुद्धा त्यांना संख्या सांगता येणार नाही. तुम्ही याचा जर अभ्यास केला की आतापर्यंत किती लोक मेली याची सुद्धा संख्या त्यांना सांगता येणार नाही. हा खूप मोठा विरोधाभास हा तालुक्यामध्ये चाललेला आहे. याच्यावरती कोणीतरी कंट्रोल आला पाहिजे. मला तर वाटतं जिल्हाधिकाऱ्यांनी इथं येऊन सर्व राजकीय पक्षांची सर्व पक्षांची बैठक घेतली पाहिजे. खरं तर पुवा परांजपे शाळा आहे, एक प्रश्न कोणतरी विचारला होता की सौम्य लक्षणं असतील तर घरात कसं राहायचं, तर तुम्ही पुवा परांजपे शाळा ताब्यात घ्या, समर्थ विद्यालय शाळा ताब्यात घ्या. आत्ताच रामदासजी काकडे यांनी किशोरजी आवार यांना पत्र दिलंय की इंद्रायणी महाविद्यालय ताब्यात दिलेलं आहे विलगीकरण कक्षासाठी. तिथं आता काही O2 बेड होत आहेत याचा अभ्यास सुरू आहे, त्याचं कामही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये तेही सुरू होईल. थोडंसं थांबवून आपल्याला प्रश्न आहे की निलेश लिंबोरे विचारतात की अत्यंत खराब व्यवस्था मेली आहे. ते म्हणतायत की रेमडेसिवीर उपलब्ध नाहीये, आमदार आजी माजी युद्ध जोरात, पेशंटला केवळ खासगीचाच आधार असं ते म्हणतायत. तर यावरती आपली प्रतिक्रिया आहे. सर खरं तर हा काही राजकारण करण्याचा दिवस नाही किंवा ही वेळ नाहीये. सर्व तालुक्यातले जे प्रतिनिधी आहेत आजी किंवा माजी हे त्यांच्या लेवलवरती खूप चांगलं काम करतात, परंतु त्याच्यामध्ये ताळमेळ नसल्यामुळे लोकांना असा विरोधाभास दिसतोय. खरं तर हा विरोधाभास नाहीये. मी तर आजी यांना विनंती करेल व माझी यांना विनंती करेल, आमच्या पक्षाकडूनही आम्ही सर्वजण एकत्र बसायला तयार आहोत. तुम्ही कधीही बसा, लोकांच्या कल्याणासाठी लोकांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी जर काही चांगलं घडत असेल, सर्वांचं काम उत्तम आहे, सर्वांचं काम चांगलं आहे, परंतु ते एका छताखाली जर झालं तर मावळ तालुक्याला कुठेतरी दिलासा मिळेल. हा आजी माजीचा वाद रंगवण्याची वेळ नाहीये सर, त्यामुळे याच्यावरती कमेंट काढण्यात किंवा याच्यावरती वेळ घालवण्यात आपल्याला जास्त इंटरेस्ट नसावा. बरं, दिलीप डोळस म्हणतायत मावळ तालुक्यात कुठेच व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाहीये, वेटिंग आहे खूप, बेडवरचा पेशंट वारला तरच बेड उपलब्ध होतोय, हे जळजळीत सत्य आहे आणि त्यातूनही
VIP बेड असतील उपलब्ध तर त्याबाबत माहित नाही असं सुद्धा ते म्हणतायत. रेश्माजी यावरती काय सांगाल? दिलीपजी, तुम्ही जे म्हणताय की आता मावळ तालुक्यामध्ये, तर ही परिस्थिती फक्त तालुक्यापुरती नाहीये, तर आपण बघतोय राज्यात आणि देशातही आता काही ठिकाणी हीच परिस्थिती आहे. आणि हे जे तुम्ही म्हणताय की बेडवरचा पेशंट मेला तरच, कारण आता दिवसेंदिवस रुग्णसंख्या इतकी वाढतीये की इतक्या मोठ्या रुग्णसंख्येवरती त्या पद्धतीने आरोग्य व्यवस्था आणि पण दिलीपजींनी जो प्रश्न उपस्थित केला आणि जे काही मांडणी आपल्याला फक्त आता इथे प्रश्न हा आहे, मांडणी करताना दिसत होते ते अत्यंत महत्वाचे आहे की आजूबाजूची जी कॉलेज आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्या प्रशासनाने खरं तर ताब्यामध्ये घेणं महत्वाचं आहे. इथल्या लोकप्रतिनिधींनी त्याबाबत खरं तर प्रयत्न करणं महत्वाचं आहे. आता याच संदर्भात एक कमेंट इथे आलेली आहे की ते म्हणतायत की आम्हाला कोणालाही नावं ठेवायची नाही. साजिद यांची कमेंट आहे, आम्हाला कोणालाही नावं ठेवायची नाहीत, परंतु आता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची ही वेळ आहे. आणि खरंच असं आहे की जसं दिलीपजींनी म्हटलंय की बेड उपलब्ध नाहीयेत किंवा व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सगळ्याचाच तुटवडा आहे, तेव्हा जी फर्स्ट स्टेज आहे कोरोनाची, जेव्हा एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होतो आणि बऱ्याचशा कमेंट्स मध्ये आपण पाहतोय की लोकांचं म्हणणं आहे की होम आयसोलेशन शक्य नाहीये, तेव्हा कोविड केअर सेंटर उभारणं आता अत्यंत गरजेचं आहे. आत्ताच एक कमेंट आपण पाहिली की आज कान्हे येथे 30 बेडचे कोविड केअर सेंटर उभारले, पण आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा हॉटस्पॉट हा कामशेत ठरलाय. आणि असं नाहीच आहे की कान्हे किंवा कामशेत किंवा तळेगाव, लोणावळा हा प्रश्न नाहीये, तर आता प्रत्येक ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारणं ही प्राथमिक गरज आता इथं जाणवतीये. चला मिलिंदजी यावर काहीतरी बोलायचंय. मिलिंदजी बोला. 30 बेडनी काय होणार आहे विचारा त्यांना. 30 बेडनी काय होणार आहे? निलेश लंकेचा 1100 बेड उभा करू शकतो, तर आपण 30 बेडनी काय होणार आहे मावळ तालुक्यात? आणि त्याच्यामध्ये O2 बेड किती आहेत म्हणा. आता प्रश्न O2 बेडचा आहे. O2 बेड मुळे पेशंट मरतायत. 30 बेड मध्ये 5 जरी O2 बेड असले तरी काय उपयोग आहे त्याचा? नाही मिलिंदजी, खरं तर आजच्या या चर्चेमध्ये आपल्याला प्रशासनातले प्रमुख किंवा इथले लोकप्रतिनिधी जर असते, खरं तर आपण त्यांच्याकडून उत्तर घेतलं असतं. आज आपली परिस्थिती ते ग्राउंड जर ताब्यात घेतले प्रशासनाने आणि तिथं जर तुम्ही क्वार्टर टाकून जर होम आयसोलेशन करण्यापेक्षा तिथं जर पेशंटला बंदिस्त केलं तर बाहेर पसरणारा कोरोना तरी वाचू शकेल ना. 30 बेडनी काय होत नाही सर. 500 बेडची गरज आहे आता मावळ तालुक्याला. तुम्ही त्यांना विचारा 500 O2 बेड चालू कधी होणार आहेत? आजीला विचारा, माझीला विचारा किंवा मुख्यमंत्र्यांना विचारा. O2 बेड आजी माझी लोकप्रतिनिधी तर इथं आपल्या बरोबर नाहीयेत, मात्र आजी माझी लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते तरी आपल्या बरोबर आहेत आणि ते कमेंट करतात. 500 बेडचे 500 बेड कसे आता 500 बेड O2चे कसे सुरू करता येतील याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्यांनी, तरच लोकांचा जीव वाचेल. नाही तर रोजचे 25-30 लोक या तालुक्यामध्ये मरतापेक्षा जास्त भयानक परिस्थिती होऊ शकते. ती वाचवायची असेल तर कळकळीची विनंती आहे सगळ्यांना की सगळ्यांनी एकत्र येऊन 500 ते 600 बेड O2चे कसे सुरू होतील याकडे लक्ष केंद्रित करावं. नक्की महत्वाचा मुद्दा आहे मिलिंदजी. पुढच्या काही कमेंट ज्या आहेत ह्या कमेंट आपण घेऊयात. बोला. एकच मिनिट. इथे काही कमेंट आलेले आहेत. इथे दीपक केदारी म्हणतात रेमडेसिवीर इंजेक्शन व ऑक्सिजन बेड तालुक्यात उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक दवाखान्याने लॉकडाऊन असताना नातेवाईकांकडून औषध मागणे कितपत योग्य, हेही बरोबर आहे, पण आता याच्यावरती पण सरकारने अंकुश आणलेला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन जे आहेत ते हॉस्पिटलने उपलब्ध करून देण्याचा GR काढलाय, परंतु परिस्थिती अशी आहे की रेमडेसिवीर इंजेक्शनचं शॉर्टेज असल्यामुळे रुग्णाचे नातेवाईक आपापल्या परीने प्रयत्न करतात. त्याचबरोबर प्रवीण कुंभार इथे म्हणतात सर आपण आयुर्वेदिक उपचार का वापरत नाहीये, केवळ पेशंट कडून पैसे उकळणे हे प्रशासन आणि हॉस्पिटलचे उद्देश आहे का? तर इथे आजपर्यंत आपल्याकडे तरी अशी कुठली माहिती आलेली नाही की ठोस आयुर्वेदिक उपचार या आजारावरती आहेत, आणि जर ते असतील आणि जर त्याचं प्रमोशन होत असेल तर नक्कीच याचा रुग्णांना फायदा होऊ शकतो. समीर भोसले म्हणतात तळेगाव दाभाडे शहरात जनसेवा विकास समिती तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने जनतेसाठी 5 रुपयात जेवण थाळी उपलब्ध केली आहे, आणि हा खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहे. आज लॉकडाऊन मध्ये जी परिस्थिती आहे त्याचा या गोरगरीब जनतेला किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना नक्कीच फायदा होणार आहे.
आकाश पारखी इथे म्हणतात की मावळात कोरोनाचा भयान वास्तव आहे, तरी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालायला हवे ही प्रत्येकाचीच मागणी आहे. इथे लोकप्रतिनिधींचे काही कार्यकर्ते आपल्या सोबत जोडलेले आहेत, तर त्यांनी यावरती भाष्य करावं, जेणेकरून आपण ह्या लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. विद्यमान आमदार सागर शिंदे म्हणतात, विद्यमान आमदार जर स्वतःला महाराष्ट्राचे नेते म्हणून घेतात तर त्यांनी निलेश लंकेची कॉपी करावी. नक्कीच आज इथे गरज आहे. आताच मिलिंदजींनी पण सांगितलं की निलेश लंके पारनेरचे आमदार चला काही नेटवर्कचा इश्यू आणि त्यामुळं चला आपण चर्चेला पुन्हा सुरुवात करतोय. खरं तर काही कमेंट जे आहेत माहिती अधिकार माव निलेश लंके साहेबांच्या विद्यमान आमदार यांना आदर्श घ्यावा असं म्हणतायत. खरं तर ते अकाउंट कोणाचं आहे माहित नाहीये. मी ज्या अकाउंटने आहे तेच
दीपक केदारे म्हणतायत की मिलिंद भाऊ किशोर भाऊ आवारे अभ्यासून येते आहेत. त्यांनी मावळात ठाणेमधील अविनाशजी जाधव पुण्यातील वसंतजी मोरे यांच्याप्रमाणे मावळातील लुटारू रुग्णालयाविरुद्ध धडक मोहीम हाती घेऊन रुग्ण व नातेवाईकांना मदत करावी असं त्यांचं म्हणणं. चला, पण आपला विषय जो आहे हा विषय आहे एकूणच मावळातली वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या. रेश्मा, आता आपण पाहतोय की आपल्याला ज्या कमेंट्स येतात त्या कमेंट्स मध्ये मोस्टली ऑक्सिजनचा तुटवडा आणि रेमडेसिवीरचा तुटवडा याच संदर्भात बोललं जातंय. तर मी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छिते की हा जो प्रश्न आहे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा हा आज देशभरात सर्वत्र तुटवडा आहे व लवकरच याच्यावरती शासनाकडनं काही ना काही ठोस पावलं उचलली जातील अशी आशा आहे. इथे आणखी काही कमेंट्स आहेत की संदीप शिंदे म्हणतात सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. अगदी बरोबर आहे, म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन जर हा लढा दिला कोरोनाच्या अगेन्स्ट तर लवकरच आपला मावळ तालुका कोरोना मुक्त होऊ शकतो. मी सामान्य, इथे एक प्रवीण कुंभार म्हणतात मी सामान्य छोटा व्यापारी असून माझे सर्व चलन बंद आहे. आज बँकेचे रोज फोन येतात वसुलीसाठी. आम्ही काय करावे? आमचे व्यापार कृपया चालू करावे. आम्ही सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेऊन व्यापार करू शकतो, पण लोकांकडून मुले सर्वच बंद आहे. लाईट बिल, भाडे हप्ता हा फार मोठा प्रश्न आहे. याच्यावरती आपण एक ग्राउंड रिपोर्ट पण केला होता सर. पण आता सध्या कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता कुठल्याही प्रकारची रिस्क आता शासन सुद्धा घेणार नाहीये. इथे प्रवीण शेलार म्हणतात तालुक्यात पॉझिटिव्ह सापडलेले तरुण देखील मोकाट फिरत आहेत. तसेच माहिती अधिकार मावळ यांची इथे कमेंट आहे. निवडणूक काळात दारोदारी विद्यमान आमदार यायचे तेव्हा कशी काळजी घेतली? आता लोकांचा जीव धोक्यात आहे. सगळे बेरोजगार कर्जबाजारी झालेत. त्यात जनतेची काळजी आता तुम्हाला नाही का? तेव्हा कुठे बसेल? हा प्रश्न इथे विचारला जातोय आणि याच्यावरती जर कोणी आमदारांचे कार्यकर्ते इथे असतील तर त्यांनी याच्यावरती तुम्ही जर ऐकत असाल तर. मिलिंदजी, एकूणच ह्या ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत काय सांगा? आता मगाशी एक प्रतिक्रिया आली होती की कोरोना काळामध्ये शासन लॉकडाऊन नक्की करतं, परंतु लाईट बिल कसं भरायचं, बँकेचे हप्ते कसे भरायचे याच्यासाठी कुठलेही प्रशासनाने गाईडलाईन्स अजून जारी केलेले नाहीये. त्या लवकरात लवकर त्यांनी जारी कराव्यात. कारण का लॉकडाऊन मध्ये व्यापारी तसंच जे नोकरदार वर्ग आहे त्यांची सुद्धा 30% पगाराची कपात आता चालू झाली आहे. अशामध्ये पूर्ण वेळ हप्ते कसे भरणार लोक हा प्रश्न निर्माण झाला. त्याच्यामध्ये कोरोना काळामध्ये तुम्हीच सेशन केलं होतं की कंपन्या सुद्धा आजूबाजूच्या ले ऑफ करायला लागलेत, कर्मचाऱ्यांना काढायला लागलेत. तो एक प्रश्न तुम्ही आवाज चॅनलने फार छान पद्धतीने उचलला होता. त्याच्यावर सुद्धा अनेक प्रतिनिधींनी एकत्र येऊन मला वाटतं किशोरभाऊ आवारच हा प्रश्न सोडू शकतात. त्यामुळे या सर्वांनी एकत्र येऊन हा सुद्धा प्रश्न घेतला पाहिजे. जनरल मोटरच नाही, आता त्रास द्यायला सगळ्याच कंपन्यांनी सुरू केले. 30% पगार कपात, 50% पगार कपात, काहींना तर तुम्ही घरी बसा 6 महिन्यांनी बघू. मग आता हे लोक हप्ते कसे भरणार? याच्या सुद्धा गाईडलाईन्स प्रशासनाने महाराष्ट्र राज्य सरकारने दिल्या पाहिजेत. ज्या पद्धतीनं चांगलं काम रोहितदादा पवार करतात, पार्थदादा पवार करतात किंवा पारनेरचे आमदार करतात निलेशजी लंके, त्या पद्धतीनं मावळ तालुक्यामध्ये सर या ज्या सगळ्या शाळा आहेत त्या आता सध्या बंद आहेत. त्या जर नगरपालिकेने किंवा तहसीलदारांनी ताब्यात घेतल्या आणि तिथं जर आयसोलेशन सेंटर एखादं चालू केलं तर मोकाट जे गावात आहेत कोरोना बाधित रुग्ण ज्यांना सौम्य लक्षण आहेत त्यांच्यावरती आळा बसेल. तसेच रेमडेसिवीर अति तीव्र जी लक्षणं आहेत त्यांच्यासाठी तुम्ही O2 बेड व रेमडेसिवीर कसा साठा सुरळीत होईल याच्यावरती लक्ष केंद्रित करावं. या जर गोष्टी जर बारीक केल्या 2-4 दिवसामध्ये किंवा 4 दिवसामध्ये तर हा सगळा प्रवाह आपण पेलू शकतो. आणि याच्यावर ढकल, त्याच्यावर ढकल, याच्यावर आरोप कर, त्याच्यावर आरोप कर, असं जर करत राहिलो तर नक्की झाला परत 8-15 दिवस लागतील. त्याच्यामध्ये नाहक तरुणांचा बळी जायला लागला. आम्हाला फार दुःखाचं
हे वाटतं 30 वर्षाचे, 32 वर्षाचे, 35 वर्षाचे, परत 12 वर्षाची एक मुलगी गेली या कोरोनाच्या काळामध्ये. तरुण जाणं म्हणजे किती दुःख होत असेल, आणि त्यांच्या डेड बॉड्या सोडून चाललेत लोक, घरचे सुद्धा बघायला नाहीत. हे किती मोठं दुःखाचं आणि या देशावरती किती मोठं संकट आलेलं आहे. या सगळ्यांचा विचार या प्रतिनिधींनी करावा असं मला वाटतं. मिलिंदजी, जोडून राहा. काही प्रतिक्रिया येत आहेत, त्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. विकास घारे म्हणतायत, विद्यमान आमदारांना पंढरपूर निवडणुकीवर बोलायला वेळ होता, पण आता कोरोना परिस्थिती हाताळायला वेळ नाहीये. खरं तर विकासजी, आपण जो काही प्रश्न विचारताय, खरं तर तालुक्यातले आजी माजी प्रतिनिधी त्या ठिकाणी गेलेले होते. खरं तर हा प्रश्न आजी माजी दोघांना सुद्धा विचारायला हवा. निलेश लंके यांनी ज्या पद्धतीने खरं तर त्या ठिकाणी कोविड सेंटर उभा केलेला आहे, त्या पद्धतीचं खरं तर मावळामध्ये तसा प्रयोग होऊ शकतो का, असे प्रश्न सुद्धा विचारले जात आहेत. आपण बघितलं की मागच्या 2 दिवसापूर्वी निलेश लंके आवाज न्यूज वरती लाईव्ह होते रेश्मा, आणि त्यांनी जे काही कोविड सेंटर त्या ठिकाणी उभा केलेला आहे, एकूणच लोकप्रतिनिधी म्हणून, तिथले आमदार म्हणून कशा पद्धतीने त्या ठिकाणी जातीने लक्ष देत आहेत याबाबत सुद्धा ते आपल्याला सांगत होते. ते स्वतः ग्राउंडला उतरून, म्हणजे आपण 3 तास त्यांना प्रयत्न करत होतो त्यांच्याशी कनेक्ट होण्याचा, पण ते स्वतः कोविड केअर सेंटर मध्ये प्रत्येक रुग्णाची विचारपूस करतात, प्रत्येक रुग्णाची वैयक्तिक चौकशी करत होते, आणि त्या सगळ्यामुळे त्यांना आमच्याशी जोडून घ्यायला पण 3 तास आम्हाला वाट पाहावी लागली होती. तर अशा प्रकारचं कार्य होणं आता इथे अपेक्षित आहे आपल्या तालुक्यात सुद्धा. प्रणव शेलार असं विचारतायत रेश्मा की तालुक्यात पॉझिटिव्ह सापडलेले रुग्ण देखील मोकाट फिरत आहेत, तसंच त्यांच्या घरातील लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होऊन त्यांच्यात देखील टेस्ट होत नाही. मात्र मागच्या 2 दिवसांमध्ये आपल्याला दिसतं की तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी प्रशासनाला काही आदेश दिलेले आहेत, आणि याच मुद्द्याला घेऊन त्यांनी हे आदेश दिलेले आहेत. त्याबाबतचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, लोकांचं जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आहे, जे पॉझिटिव्ह आहेत, त्याबाबत ते सुरू करण्याचे सुद्धा आदेश आपल्याला दिलेले दिसून येत आहेत. शुभम मनकांबे त्यांचं इथं म्हणणं आहे की लाचलुचपत प्रकरण आताच का तालुक्यात वाढत आहेत, कोणतं टार्गेट आहे का? तर आता या संदर्भात आम्ही वेळोवेळी बातम्या लावलेल्या आहेत तालुक्यामध्ये, जी भ्रष्टाचार, वाढता भ्रष्टाचार आहे त्या संदर्भात, पण आपण आता इथे तसं काहीच म्हणू शकत नाही की ते प्रकरण आताच का वाढतायत. खरं तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. सागर शिंदे जे विचारतायत महत्वाचं आहे, काल तालुक्यात एकही हॉस्पिटलला रेमडेसिवीर मिळालेलं नाही. खरं तर आपण विद्यमान आमदारांच्या फेसबुकला जर सागरचे गेलो तर आपल्याला दिसेल की कोणत्या हॉस्पिटलला किती ही इंजेक्शन दिलेली आहेत, आणि मला असं वाटतं की त्याचा जबाब आपण आपल्या लोकप्रतिनिधींना, आमदारांना विचारू शकतो. बरं, इथे मंगेश नाटक यांचं म्हणणं आहे की व्यवसाय बंद आहे तर सर्व बँकांना हप्ते पण बंद ठेवायला सांगितले पाहिजेत. खरं तर हा फार नंतरचा विषय आहे. आता लोकांचा जीव वाचवणं आणि लोकांना ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्यांच्या औषध किंवा इंजेक्शन, बेड्स, तर त्याच्यावरती सध्या सरकार काम करते, त्यामुळे आपण हा विषय नंतर घेऊ शकतो. विकास घारे पुन्हा विचारतायत, मावळामध्ये रुग्णांना योग्य वेळेत बेड मिळत नाहीये, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही, याला जबाबदार कोण? विद्यमान आमदारांनी आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी योग्य वेळी उपाययोजना केल्या असत्या तर ही परिस्थिती उद्भवली नसती. विकासजी, आपलं म्हणणं खरं आहे, मात्र खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून आपण एकाच व्यक्तीला किती दोष देणार हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर आपण सर्वजण एकत्र येऊन याबाबत, या कोरोना संकटाला तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी काही उपाययोजना आखू शकतो का, याबाबत सुद्धा खरं तर आपण बोलणं अपेक्षित आहे. इथे किरण भाऊ यांचं असं म्हणणं आहे की हॉस्पिटलला रेमडेसिवीर भेटतंय, पण कुठेतरी सरकारला बदनाम करायचं सोडून द्या. विद्यमान आमदार प्रयत्न करत आहेत, परंतु विरोधी पक्षातले कुठे दिसतात ते सांगा. खरं तर तुम्हाला पुन्हा मी एकदा सांगू इच्छिते की हा सत्ताधारी आणि विरोधक हा वाद नाहीये. आज जी कोरोनाची भयानक परिस्थिती आहे तिथे सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज इथे जाणवतीये. जयप्रकाश म्हस्कर यांचं म्हणणं आहे, मावळ तालुक्यात आरोग्य व्यवस्था बिघडण्याचं मुख्य कारण म्हणजे काटेकोर शासन व्यवस्था, आणि लोकप्रतिनिधी म्हणून यांनी प्रत्येक वेळी सर्व बाबी विचारात घेऊन आपल्या अधिकारात ताबडतोब
अंमलबजावणीसाठी काम केले पाहिजे, व्यवस्थापन बिघडण्याचा. ओके, तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे की इथे जे काही सुरू आहे तर ह्याचं कुठेतरी जे मागचे 6 महिने मला वाटतंय जो गॅप होता जेव्हा कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात होती, फार काही अगदी कोरोनाचा म्हणजे आत्तासारखा उद्रेक नव्हता, तेव्हा काहीतरी उपाययोजना व्हावं असं तुम्हाला काय वाटतं याविषयी? कशाबद्दल? की हे जे मागचे 6 महिने होते जेव्हा कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात होती आणि आता हा जो नवीन स्ट्रेन म्हणजे जी सेकंड वेव्ह येण्याआधीचा जो काळ होता तर त्या काळामध्ये काही उपाययोजना होऊ शकल्या असत्या का? खरं तर ते आपल्याला एकूण तालुका किंवा राज्य असं ते करता येणार नाही. एकूणच केंद्र पातळीवरती खरं तर त्या उपाययोजना आखणं गरजेचं होतं, कारण आपल्याला दिसत होतं की देशभरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत होती. त्या तुलनेमध्ये केंद्र सरकारने आपल्याला कोणतीही उपाययोजना आखलेली दिसली नाही आणि त्याबाबत आपल्याला दिसतंय की उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा केंद्र सरकारला फटकारलेला आहे. जालिंदर भरतशेठ शिंदे इथे म्हणतात, मावळमधील राजकीय नेत्यांनी या परिस्थितीमध्ये थोडे दिवस राजकारण बाजूला ठेवून जनतेला सहकार्य करावे, तर हीच अपेक्षा सगळ्यांकडनं केली जाते आणि ही रास्त आहे. जयप्रकाश मास्कर म्हणतायत की मावळ तालुक्यात आरोग्य व्यवस्था बिघडण्याचं मुख्य कारण म्हणजे काटेकोर शासन व्यवस्था आणि लोकप्रतिनिधी म्हणून यांनी प्रत्येक वेळी सर्व बाबी विचारात घेऊन आपल्या अधिकारात ताबडतोब अंमलबजावणीसाठी काम केले पाहिजे असं ते म्हणतायत. जालिंदर शिंदे यांचं म्हणणं आहे की मावळमधील राजकीय नेत्यांनी या परिस्थितीमध्ये थोडे दिवस राजकारण बाजूला ठेवून जनतेला सहकार्य करावं, तर ही मागणी बऱ्याच जणांकडनं होत आहे आणि खरंच हे होणं आता अपेक्षित आहे की या पॅन्डेमिक मध्ये कोरोनासारख्या महाभयंकर संकटामध्ये कोणतंही राजकारण न आणता सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची खरं तर ही वेळ आहे. किरण देशमुख म्हणतायत, हॉस्पिटलला रेमडेसिवीर भेटतंय पण कुठेतरी सरकारला बदनाम करायचे सोडून द्या. विद्यमान आमदार प्रयत्न करतायत परंतु विरोधी पक्षातले कुठे दिसतायत ते सांगा. खरं तर विरोधी पक्षातले जे आहेत, आपला रोग जो आहे खरं तर ते पॉझिटिव्ह आहेत आणि मला असं वाटतं की आता त्यांच्यावरती टीका करणं योग्य नाहीये. पुन्हा त्याच मागण्या येत आहेत की मावळमधील राजकीय नेत्यांनी थोडे दिवस राजकारण बाजूला ठेवावं. तर याच्यामध्ये आता मिलिंदजी मला तुम्हाला विचारायचंय, आवाज येतोय माझा? तुम्ही ग्राउंड लेवलला आज रुग्णांबरोबर रुग्णांच्या नातेवाईकांबरोबर काम करताय, तर ही परिस्थिती कशी आहे आत्ताची, म्हणजे रुग्णांच्या नातेवाईकांची किंवा रुग्णांची जी काही आता परिस्थिती आहे मावळ तालुक्यात याच्यावरती पुन्हा एकदा प्रकाश टाकावा. रुग्णांची परिस्थिती अशी आहे, जेव्हा सौम्य लक्षण आढळून येतात तेव्हा आपण टेस्ट करायला जातो. ती RT-PCR जी टेस्ट आहे, कोरोना पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, ही टेस्ट केल्यानंतर इतकी सिस्टीम घाणेरडी आहे की त्या टेस्टचा रिपोर्ट हा 4 ते 5 दिवसांनी येतो. म्हणजे त्या पेशंटने अंगावर काढायचं की त्याला कळत नाहीये त्याला कोरोना झालाय की नाही झालाय. 4थ्या दिवशी हा रिपोर्ट मिळतो. तोपर्यंत जर कोरोना झाला असेल आणि तो जर मोठ्या प्रमाणात असेल त्याचा हल्ला, तर त्याचा CT स्कोअर 10 होतो आणि 10 CT स्कोअर झालेला पेशंट जेव्हा दवाखान्यात जातो तेव्हा त्याला ऑक्सिजनची गरज लागते आणि ऑक्सिजनचे बेड कुठंच नाहीत. त्यामुळे त्याची एवढी धावपळ होती त्या पेशंटची. काही काही पेशंटने हॉस्पिटलच्या दारातच जीव सोडलेले आहेत. काही काही पेशंटचे नातेवाईक बिचारे बाहेर 24 तास उपाशी रडत बसलेले आहेत. काय परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो. हे सगळं राजकारण आता थोडे दिवस तरी बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. RT-PCRचा जर रिपोर्ट लवकर आला ना तर पेशंटचे जे CT स्कोअर आहेत ते कमी राहतील. 5च्या आत 6च्या आत जर CT स्कोअर आला तर तो पेशंट कव्हर होऊ शकतो. पण जर 10च्या पुढे जर CT स्कोअर गेला तो 50-50 मध्ये चालला, कारण त्यांना ऑक्सिजनची उपलब्धच नाहीये, परत रेमडेसिवीर नाहीये. 10 स्कोअर झाला की डॉक्टर म्हणतात 2 रेमडेसिवीर घेऊन या, 3 रेमडेसिवीर घेऊन या. रेमडेसिवीरला पर्यायी औषध कुठलं आहे का नाही याच्यावरती अजूनही भारतामध्ये कुठलं संशोधन झालं नाही, त्याच्यावरती अभ्यास झालेला नाही. हा तरी प्रत्येकाने करायला हवं. केंद्र सरकारने काही गाईडलाईन्स दिल्या पाहिजेत, कुठलं औषध घ्यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे, त्याच्यावरही कुठलं भाष्य झालेलं नाही अजून. त्यामुळे परिस्थिती खूप गंभीर आहे. RT-PCRचे रिपोर्ट जरी एका दिवसात मिळाले तरी त्यांचा CT स्कोअर वाचू शकतो आणि त्याच्यानंतर मग O2 बेडची गरज एवढी जास्त लागणार नाही. पण O2 बेडची गरज लागल्यानंतर जर O2 बेड मिळाला नाही त्या पेशंटचा जीव गेल्याशिवाय राहत नाही. ही वस्तुस्थिती आहे.
नक्कीच मिलिंदजी, आता इथे काही कमेंट आलेले आहेत. विकास घारे यांचं म्हणणं आहे, कोरोनाच्या आत्ताच्या परिस्थितीत सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन कोविड सेंटरला आवश्यक असणारी साधन सामग्री, ऑक्सिजन, रेमडेसिवीर यांचा निर्माण झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी प्रयत्न करणं, आणि हे आपण म्हणतोय की प्रत्येकाचं तेच म्हणणं आहे. बरोबर. आणि विकास लिंबोरे म्हणतायत की फक्त राजकीय नेत्यांना आणि शासकीय यंत्रणेला दोषी ठरवण्यापेक्षा नागरिकांनी पण सुधारले पाहिजे, स्वतःची व स्वतःच्या परिवाराची स्वतः काळजी घेतली पाहिजे. ही महत्वाची, अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया आहे. विकास लिंबोरे त्यांचीच आणखी एक प्रतिक्रिया आहे की कोरोना रोगाने कमी माणसं दगावत असतात, परंतु जास्त ऑक्सिजन बेडवर इंजेक्शन न मिळाल्या कारणाने दगावत आहेत. त्यांचे शासनाने लवकरात लवकर नियोजन करावे, ही तर खरं सगळ्यांचीच मागणी आहे. आता तीच मागणी प्रामुख्याने इथे उपस्थित झाली आहे की ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन ह्याचा जो तुटवडा आहे. शुभम विचारतायत की ऑक्सिजन असणारी कार्डियाक अँब्युलन्स प्रत्येक शहरात असावी. खर तर नुकतीच विद्यमान आमदारांची पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये कार्डियाक अँब्युलन्स असल्याबाबतचं त्यांनी सांगितलेलं आहे. खर तर त्याचा पाठपुरावा करणं महत्वाचं आहे. समीर खांडगेंची इथे प्रतिक्रिया फार महत्वाची आहे, कारण ते म्हणतात रोज तालुक्यात किती बाधित आहेत हे प्रशासन दाखवतंय, पण आत्ताच्या लाटेत किती मृत्यू झालेत आकडेवारी दाखवा, मग कळेल काय जबाबदारीने काम चाललंय ते. तालुक्याबाहेरील श्रीमंत पेशंट आणून हॉस्पिटल भरली आहे, आमच्या गोरगरीब कुठं जाणार. तर इथं आपण असं नाही म्हणू शकत की तालुक्याबाहेरचे रुग्ण हे रुग्णच आहेत, मग ते कुठले जरी असले तरी आज प्रत्येक डॉक्टरांची, प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे की या रुग्णांना उपचार मिळणं. नक्की. सचिन कदम विचारतायत की मावळचा खासदार कुठे. तर मागच्या 2 दिवसांपूर्वीच वडगावला एक बैठक पार पडलेली आहे कोरोनाच्या संदर्भाने, आणि त्या बैठकीमध्ये आपल्याला खासदार साहेब दिसलेले आहेत. शुभम यांचं म्हणणं आहे की कोरोनाचा हा दुसरा स्ट्रेन जीवघेणा आहे, योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने जीवितहानी होत आहे. हे नक्कीच खरं आहे. उज्ज्वला म्हणतायत की आम्हाला कोरोनावरची दुसरी लस घ्यायची पण ती मिळत नाहीये. मिलिंदजी, उज्ज्वला यांच्या प्रश्नावरती उत्तर द्याल. आम्हाला त्या म्हणतात की आम्हाला कोरोनावरची दुसरी लस घ्यायची पण ती मिळत नाहीये. कोरोनाची जी लस आहे ती अथर्व हॉस्पिटल, तसंच मायमर हॉस्पिटलमध्ये एक लसीकरण केंद्र सुरू केलंय, तसंच तळेगावमध्ये जे शासकीय लसीकरण केंद्र आहे तिथेही सुरू आहे, पायोनियर हॉस्पिटलमध्ये सुरू आहे, आणि स्पर्श हॉस्पिटलमध्ये आणि पवना हॉस्पिटलमध्ये सुरू आहे. जनसेवा विकास समितीने सर्वात सुरुवातीलाच तळेगावातील भाजी विक्रेते असतील, फळभाजीवाले असतील, रिक्षावाले असतील, किशोर भाऊ आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना लस दिली होती. त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राजू शेट्टी खासदार, तसेच पिंपरी चिंचवडचे कमिशनर ऑफ पोलीस कृष्णप्रकाश साहेब यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती. किशोर भाऊंच्या कार्याला त्यांनी शाबासकी दिली होती. तर मला वाटतं की आता लसी मिळणं हे सोपं झालेलं आहे. लसीकरण केंद्राला जर तुम्ही आधार कार्ड घेऊन गेलात तर तिथं सहज लस उपलब्ध होती, त्यात काही वाद नाही. फक्त रेमडेसिवीरचा प्रश्न आहे. रेमडेसिवीर 3-4 दिवसापूर्वी थोडंसं सुरळीत झालेलं आहे. हॉस्पिटलला रेमडेसिवीर येत आहेत, परंतु पाहिजे तेवढ्या प्रमाणात येत नाहीयेत, आणि ऑक्सिजनचा तर तुटवडाच आहे. म्हणजे ऑक्सिजनचा संध्याकाळ सुद्धा स्टॉक प्रत्येक हॉस्पिटलचा संपेल अशी परिस्थिती निर्माण झाली. ओके. मिलिंदजी जोडून राहा. काही प्रतिक्रिया ज्या येत आहेत, कमेंट येत आहेत, त्यावरती आपण बोलूयात. अक्षय विचारतायत की मतदानाच्या दिवशी बूथ बाहेर जसे मंडप टाकतात तसे रुग्णाला बाहेर ही विविध पक्षांनी आपापल्या नेत्यांचे फोटो लावून स्टॉल, मंडप टाकावेत, कोविड सेंटर, कार्यालय सुरू करावीत आणि येथून नागरिकांना योग्य त्या सुविधा देण्यात येतील. खूप महत्वाची प्रतिक्रिया अक्षयजी, तुम्ही खूप चांगली थिंकिंग करताय, विचार करताय. इथे माहिती अधिकार मावळ यांचं म्हणणं आहे की विद्यमान आमदार यांनी 700 कोटी जर रस्त्यावर तसेच अनेक कामकाजाला मंजूर केलं, परंतु जर त्यातला काही पैसा कोविड सेंटर उभारण्यात केला असता तर आज अनेक गरिबांना आधार मिळाला असता. यावरती आपण बोलून झालेलं आहे की अशा प्रकारचं कोविड केअर सेंटर उभारण्याची आता गरज आहे. त्यानंतर विकास घारे म्हणतात मावळ तालुक्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये पुढील 2 तास पुरेल तेवढा ऑक्सिजन शिल्लक आहे, रुग्णांना हलवण्याचं काम चालू आहे. आपण मगाशीच सांगितलं की ऑक्सिजनचा शॉर्टेज सगळीकडेच आहे, देशभरात ही परिस्थिती आता आपल्याला पाहायला मिळते. संजय चव्हाण म्हणतात की मावळमध्ये अनेक कंपन्या आहेत, त्यांच्याकडील
CSR फंड जमा केला तर एक मोठं कोविड सेंटर मावळात उभं राहू शकतं. नक्कीच हा खूप महत्वाचा विषय आहे की CSR फंडातनं आपण कोविड केअर सेंटर उभारू शकतो. त्याचबरोबर आपल्या मावळ तालुक्यात पण बरेचसे दानशूर व्यक्ती आहेत, काही संस्था आहेत की मला असं वाटतं जर असा कुठला जर एखादा स्तुत्य उपक्रम आपल्या तालुक्यात करायचा म्हटलं तर मला वाटतं की ह्या संस्था आणि जे काही दानशूर व्यक्ती आहेत ते स्वतःहून पुढे येतील आणि याच्यामध्ये मदत करतील. दिलीप डोळस म्हणतायत की होम क्वारंटाईनच्या रुग्णांना कपाळावर शिक्का मारावा. खूप जण बाहेर फिरतात आणि अनेकांना बाधित करत अशा लोकांना कोविड सेंटरमध्ये ड्युटी द्यावी. दिलीपजी, आपल्याला माहिती आहे की राज्य शासनाची जी नवीन नियमावली आलेली आहे त्याच्यामध्ये असं सांगितलंय की जे होम क्वारंटाईन असणार आहे त्यांच्या हातावरती शिक्का मारण्यात यावा. मात्र आपल्याला दिसतंय की त्याबाबतची अद्याप तरी अंमलबजावणी झालेली नाहीये. खर तर आता स्थानिक प्रशासन म्हणून मावळ तालुक्यामध्ये आपण जो प्रश्न उपस्थित केलाय तो महत्वाचा आहे. विकास लिंबोरे यांचं इथं म्हणणं आहे की मावळ तालुक्यातील सर्व गरिबांचे कैवारी म्हणून घेणाऱ्या नेत्यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधांची कमतरता आहे ते स्वतः त्यांनी स्वखर्चाने त्या सरकारी दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात यावेत. अगदी बरोबर आहे. आत्ताच आम्ही त्याच्यावरती बोललो की जे काही म्हणजे आपण या संदर्भात कोणावरती दबाव नाही टाकू शकत. जे कोणी विलिंगली करू शकतात, जे इच्छुक आहेत, ज्यांना अशा प्रकारे लोकांची जनतेची मदत करायला आवडेल ते नक्कीच या बाबतीत काहीतरी करू शकतात. ऋषिकेश सुतार म्हणतायत रेश्मा की कोरोना काळात सर्व मंगल कार्यालये जी बंद आहेत आमदारांनी प्रत्येक कार्यालयात बेड उपलब्ध करून दिले पाहिजेत. खरं तर ऋषिकेशची आपली ही सूचना जी आहे खरं तर आमदार साहेब नक्की ऐकतील, कारण आपण बघितलं असेल की पत्रकार परिषदेमध्ये आवाज एक परिपूर्ण सत्य असं आमदार साहेब गुणगुणत असतात. म्हणजे आवाजवरती जे काही सुरू आहे ते आमदारांपर्यंत पोहोचत असतं. आपली जी सूचना आहे ती आमदार साहेबांपर्यंत नक्की पोहोचेल. नक्कीच. अमोल मालपोटे इथे यांची एक कमेंट आहे. अमोलजी, आपण खूप महत्वाच्या विषयावर चर्चा करतोय तर त्या संदर्भात आपण कमेंट केली तर बरं होईल. आणखी काही कमेंट आहेत की 5 जानेवारी 2021 रोजी सागर शिंदे म्हणतात की पंतप्रधान मोदी यांनी PM केअर्स मधून ठाकरे सरकारला महाराष्ट्रात 10 ऑक्सिजन प्लांट उभे करायला पैसे दिले. ठाकरे सरकारने किती प्लांट उभे केले, जर नाही केले तर पैसे गेले कुठे, हा त्यांचा प्रश्न आहे. सचिन कदम पुन्हा म्हणतात की अहमदनगरचे खासदार यांनी 1000 इंजेक्शन आणले तर मावळचे खासदार का आणू शकत नाही. आता अहमदनगरचे खासदार यांनी जे 1000 इंजेक्शन आणले. चला, उज्ज्वला यांनी जो लस बाबतचा प्रश्न उपस्थित केला होता की त्या म्हणतात आम्ही मायमर मध्ये गेलेलो होतो, त्या ठिकाणी त्या म्हणतायत 2 तास थांबून सुद्धा लस मिळालेली नाही आणि त्यामुळे सांगितलं असं म्हणतायत. मिलिंदजी बोला. ऑनलाईन जर बुकिंग केलं लसीकरणाचं आरोग्य सेतूवरनं तर लगेच त्यांना उपलब्ध होऊ शकते. आणि समजा ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी तळेगावमध्ये जे शासकीय रुग्णालय आहे त्याच्यामध्ये दीपक ढवळे नावाचे खूप चांगले डॉक्टर काम करतात. त्या दीपक ढवळे सरांशी जर संपर्क साधला तर ते तुम्हाला नक्कीच इंजेक्शन देतील. मावळ तालुक्यामध्ये सगळं चांगलं काम चालू असेल दीपक ढवळे सरांचं लसीकरणामध्ये. प्रवीण कुंभार यांनी एक प्रश्न इथे उपस्थित केलाय की रेमडेसिवीरला बंदी आहे इतर देशात, मग आपल्या देशात का वापरलं जात आहे. प्रवीण कुंभार, आपण याविषयी नाही बोलू शकत. डॉक्टर जे योग्य असेल ते उपचार इथे रुग्णांसाठी करतायत. तर हा प्रश्न जो तुम्ही विचारलाय तर चला, प्रणव शेलार जे म्हणतायत महत्वाचं त्यांची प्रतिक्रिया आहे. पूर्ण देशातील परिस्थितीची जबाबदारी घेऊन पंतप्रधानांनी राजीनामा देऊन एखाद्या सुशिक्षित व परिस्थिती सांभाळण्याची क्षमता असलेल्या त्यांच्याच पक्षाच्या व्यक्तीला पदभार द्यावा, कारण ही मॅनेजमेंटमध्ये आपल्या भाषणशैली लोक आकर्षित करण्याची वेळ नसून एक चांगलं नियोजन आणि कार्य व्हायला हवं. प्रणव, आपण जो प्रश्न उपस्थित केलाय तो महत्वाचा आहे, कारण एकूणच कोरोनाच्या पहिल्या संकटामध्ये जेव्हा आपल्याला माहिती आहे की मोदी साहेबांनी आपल्याला टाळ्या थाळ्या वाजवायला सांगितलेला होता. खरं तर ह्या टाळ्या थाळ्या वाजवून कोरोना गेला का हा पुन्हा नवीन संशोधनाचा विषय.
मागच्या 2 दिवसांपूर्वी पुन्हा ते जनतेशी संवाद साधत होते आणि त्यावेळी आपल्याला असं वाटत होतं की देशामध्ये जी काही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते त्याच्यावरती ते उपाययोजना सांगतील, मात्र त्याबाबत सुद्धा त्यांनी सांगितलेलं नाही. एकूणच त्यांच्या बोलण्यातून जे आलं की आता कोरोनाला थांबवायचं असेल तर शेवटचा पर्याय हा एकूणच लॉकडाऊन आहे. त्यामुळं मोदी साहेब आपल्याला पहिल्यापासून जे सांगतात की आत्मनिर्भर, आणि मला असं वाटतं की त्यावरतीच आपण काम करणं महत्वाचं आहे. सचिन कदम इथं रेश्मा म्हणतायत की अहमदनगरचे खासदारांनी 1000 इंजेक्शन आणले आहेत तर मावळचे खासदार का आणू शकत नाहीत. महत्वाचा प्रश्न आहे. मात्र मला माहित नाहीये की अहमदनगरच्या खासदारांनी किती इंजेक्शन आणलेत. मात्र जी आपण अपेक्षा करताय, जे प्रश्न उपस्थित करताय ते महत्वाचं आहे. मिलिंदजी बोला. सर, सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे ना, आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं होतं की डिपॉझिट घेऊ नये. सर्व खासगी हॉस्पिटल डिपॉझिट घेतात रुग्णांकडनं. तसंच जे महात्मा फुले योजनेत हॉस्पिटल आहेत त्यांनी गरीब रुग्णांना त्या योजनेमध्ये बसून सर्व फ्री करायचं आहे, परंतु कुठल्याच हॉस्पिटलनी आतापर्यंत महात्मा फुले योजनेमध्ये केलेलं नाही. या महात्मा फुलेच्या अंतर्गत अथर्व हॉस्पिटल आहे. त्या अथर्व हॉस्पिटलमध्ये किती लोकांना महात्मा फुलेच्या योजनेमध्ये बसवलंय याची सुद्धा चौकशी करावी. तिथे आता कालच मी 2 दिवस झाले बिल आलेली बघतोय, कोणाला 2.5 लाख रुपये आले, कोणाला 3.5 लाख रुपये आले. तर हे का तुम्ही महात्मा फुले योजनेत बसवलं नाहीत? गरीब लोक तिथं जातात तर त्यांना घेतलं जात नाही. पायोनियर हॉस्पिटलमध्ये घेतलं जात नाही, स्पर्श हॉस्पिटलमध्ये घेतलं जात नाही. हे कधी मिटणार आहे आता? म्हणजे फेवरिझम कधीपर्यंत चालणार आहे? किंवा याचं फेवरेट हे हॉस्पिटल, त्याचं फेवरेट ते हॉस्पिटल, याच्यामध्ये गरीब जनता भरडली जाते. मग तुम्ही महात्मा फुले योजनेत का गरिबांना बसवत नाही हा सुद्धा सवाल आहे फार मोठा. मग या लोकांनी कुठून आणायचे 30-40 हजार रुपये, 50,000 रुपये? मग गरिबांना कोरोनाच होऊ नये असं झालंय. ज्याचं हातावर पोट आहे त्याला कोरोनाच होऊ नये, आणि जर झाला तर त्यांनी वाचूच नये अशी परिस्थिती निर्माण झाली. मग त्याचं तरी उत्तर बाबा सगळ्यांनी बाहेर येऊन द्यावं. सुनील शिंदेची महत्वाची एक प्रतिक्रिया आहे की आता या कठीण प्रसंगात सगळ्यांनी एकत्र येऊन मुकाबला केला पाहिजे. सगळेच धर्म, पंथ, जाती एकत्र येताना दिसत आहेत, पण राजकीय भिंती अजूनही तशाच आहेत. यावर सगळ्यांनीच विचार करणं गरजेचं आहे. खरं तर एकूणच सर्वच तालुक्यातली आणि राज्यातली आपल्याला ही परिस्थिती असल्याचं दिसतंय की सत्ताधारी आणि विरोधी बाकावरची जी मंडळी आहेत एकमेकांवरती आपल्याला आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. शुभम म्हणतायत की तालुक्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन तात्काळ तालुक्याची परिस्थिती जनतेसमोर मांडावी. एकूणच तहसीलदार जे आहेत मागच्या 2 दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलत होते आणि त्याबाबतचा त्यांनी काही लेखाजोखा शुभमजी मांडलेला आहे. संवित म्हणतायत की जिवंत असताना उपचार भेटत नाही, परंतु कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लवकर सोय होत नाही. 1 वर्षात तालुक्यात गॅस शवदाहिनी करणे गरजेचे होते. तळेगाव मध्ये एकच गॅस शवदाहिनी आहे. येथील कर्मचाऱ्यांवर देखील मोठा ताण येत आहे. मागील 1 वर्षात आजूबाजूच्या गावात गॅस शवदाहिनी करणे गरजेचे आहे. मिलिंदजी. सर, खरं तर पहिल्यांदा मुख्याधिकारी आला पाहिजे. तळेगाव नगरपालिकेला मुख्याधिकारी नाहीये, लोणावळा नगरपालिकेत नाहीये. कोण तसं बघणार? आता ते जे मुलं काम करतात याच्यामध्ये शवदाहिनीमध्ये त्यांना पगार कमी मिळतोय, त्यांना जेवणाची व्यवस्था नाहीये. जेवणाची व्यवस्था किशोर आवारे साहेबांनी केलेली आहे. नगरपालिकेकडून त्यांना जेवण का मिळू शकत नाही? रिस्क घेऊन ती मुलं काम करतायत बनेश्वर ह्याच्यामध्ये. त्यांना हे मिळत नाही, पूर्ण व्यवस्था त्यांची ठीक ठेवली जात नाहीये. मृतदेह आणून अँब्युलन्स वाले निघून जातात, तिथं बघायला कोणी नाहीये. मुख्याधिकारी जेव्हा नेमणूक झाली असती 2-3 महिन्यापूर्वी तर नक्कीच याच्यावरती काहीतरी आपण सोल्युशन काढू शकलो असतो. नक्कीच. सागर शिंदे म्हणतात टाळ्याथाळ्या कोरोना वॉरियर्स यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी वाजवायला सांगितलेलं होतं. खरं तर तुम्ही म्हणताय ते खरंही असेल, मात्र आता उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने
केंद्र सरकारला का फटकारलेला आहे, मला वाटतं सागरजी याबाबतची सुद्धा आपण थोडीशी माहिती घ्यावी. प्रशांत पुराणिक म्हणतायत की खरं तर आमचे पत्रकार मित्र आहेत. प्रशांत पुराणिक म्हणतायत मावळातील सर्व पक्षीय नेते यांनी एकत्र येऊन जम्बो कोविड सेंटर उभारावे. मिलिंदजी आपण यावरती बोलावं. आवाज येतो? हा येतोय. 500 O2 बेडची गरज आहे तालुक्याला. 500 O2 बेडची गरज आहे तालुक्याला. 20-30 उघडून काय उपयोग नाही. 20 आणि 30 उघडायचे आणि सगळीकडे बॅनरबाजी करायची, याच्यात तालुक्याला गरज नाहीये. कमीत कमी 500 O2 बेडची गरज आहे. तळेगावमध्ये 200-250 O2 बेडची गरज आहे. लोणावळ्यामध्ये 200-250 बेडची गरज आहे आणि कामशेट मध्य ठिकाणी 150 ते 200 O2 बेडची गरज आहे. तुम्ही काही शाळा ताब्यामध्ये घ्या, त्याच्यामध्ये ते O2 बेडची व्यवस्था करा. 15 ते 20 प्रत्येक ठिकाणी मिनी व्हेंटिलेटर, ज्याला बायपॅक मशीन म्हणतात, त्याची व्यवस्था करा. 10 ते 12 तुम्ही मोठे व्हेंटिलेटर त्याची व्यवस्था करा. त्याला लागेल तो ऑक्सिजनचा पुरवठा पहिला सुरळीत करा. याच्यात कोणी राजकारण करू नका, कोणी बॅनरबाजी करू नका. सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र या आणि हे काम करा. आम्हाला आमच्या मर्यादा येतात. आम्ही किशोर भाऊ आमच्या पक्षाच्या वतीनं काम करतो. आम्ही आमचं कोविड सेंटर सुद्धा 2 दिवसामध्ये सुरू करतो इंद्रायणी कॉलेज येथे. आम्ही लसीकरण मोहीम सुद्धा सुरू केली. आम्ही 5 रुपये थाळी सुद्धा सुरू केली. परंतु आम्हाला प्रशासनामध्ये काही लिमिटेशन्स आहेत. त्या लिमिटेशनचा आम्ही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आमच्या पद्धतीने करतोय. आमची टीम रात्रंदिवस काम करते आहे. परंतु ज्यांच्या हातामध्ये सत्ता केंद्रस्थान आहे त्यांनी तरी निदान समोर यावं. त्यांनी तरी सर्व लोकांना बोलावं. तुम्ही किशोरजी आवारांना फोन करा, तुम्ही बाळाभाऊ भेगडेंना फोन करा, तुम्ही सगळे एकत्र बसा. तहसीलदारांनी फोन करावे. सर्वजण एकत्र बसून तुमच्या डोक्यामध्ये काय आयडिया आहेत त्या प्रत्येकाने आयडिया तिथं द्याव्यात आणि त्या सर्व आयडिया प्रशासनाकडनं तुम्ही राबवाव्यात. आता कुवा परांजपे विद्यामंदिर व समर्थ विद्यालय ही आयडिया खूप चांगली आहे. याचं इम्प्लिमेंटेशन खरं 2 दिवसामध्ये त्यांनी करायला हवं. तिथं 100 O2 बेड होतील आणि कुवा परांजपे शाळेमध्ये 100 O2 बेड होतील. तसंच लोणावळ्यामध्ये BN पुरंदरे शाळा आणि VPS स्कूल आहे, ते सुद्धा ताब्यात घ्यावं तुम्ही. आता गरीब रुग्ण जर जगला तर तुम्हाला मतदान होणार आहे, जर नाही जगला तर तुम्हाला मतदान कोण करेल? बर, माहिती अधिकार मावळ म्हणून अकाउंट आहे, त्यावरून ते असं म्हणतायत की महात्मा फुले योजनेसाठी रेशन कार्ड लागतं, परंतु मावळ तालुक्यात पुरवठा विभागामध्ये अधिकारी शिवाजी जाधव हे 1 वर्ष होऊन पण रेशन कार्ड देत नाहीत. मग कसा योजनेचा लाभ घ्यायचा? रेश्मा, खरं तर यावरती याच्यामध्ये आपण फार काही आता नाही बोलू शकत की हे जे कोणी माहिती पुरवठा अधिकारी जे आहेत त्यांच्याविषयी. परंतु इथे एक गोष्ट झाली होती की काही दिवसांपूर्वी तळेगावातच एका रुग्णाकडे अपुरे कागदपत्र होते आणि त्या रुग्णाने आपल्याशी संपर्क साधला होता. तर त्या रुग्णाच्या ऍडमिशनच्या वेळेला त्यांचं ऍडमिशन करण्यात आलं होतं. किशोर आवारे त्यांनी त्यावेळेस तहसीलदारांबरोबर त्यांचं बोलणं झालं होतं. नायब तहसीलदार तिथे उपस्थित होते आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की कुठल्याही कागदपत्राविना एखाद्या रुग्णाचे जर इथे उपचार थांबत असतील तर त्याच्यावरती आम्ही अंकुश ठेवू आणि कुठल्याही रुग्णाचे कागदपत्रांच्या या कारणामुळे उपचार कुठल्याही पद्धतीचे किंवा जे म्हणतात ते महात्मा फुले ज्योतिबा योजनेअंतर्गत जे उपचार होणार त्याच्यामध्ये बाधा येणार नाही असं त्यांनी त्यावेळेला दिलेलं स्टेटमेंट आहे. प्रवीण कुमार, Remdesivir is banned because of 2 or 3 dose patient died always. Disclose numbers. Okay. आत्ताच आपण यावरती एक वाक्य बोललो की जे काही डॉक्टर इथे प्रिस्क्रिप्ट करतात त्याप्रमाणे रुग्णांचे उपचार होणार आहेत, त्याच्यामध्ये आपण काहीच हे असं बोलू नाही शकत. शुभम म्हणतायत 1 तारखेपासून 18 वयोगटावरील नागरिकांना लस मिळणार आहे. त्यापूर्वी प्रत्येक शहरात रक्तदान शिबिर राबवायला हवं. महाराष्ट्रात रक्त तुटवडा आहे. लस घेतल्यानंतर महिनाभर म्हणायचे महिनाभर रक्त देता येत नाही असं त्यांना म्हणायचंय. खरं तर चांगलं या संदर्भात मी तुम्हाला एक माहिती देऊ शकते शुभम. आपल्या इथे मावळामध्ये जनरल हॉस्पिटलमध्ये गरवारे रक्तपेढी आहे जिथे जाऊन तुम्ही ब्लड डोनेशन करू शकता. त्याचबरोबर अनेक संस्था आहेत आणि त्या संस्थांच्या मार्फत पण हे ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाइज केले जातात. जे कोणी इच्छुक असतील तर त्यांनी तिथे संपर्क साधावा. नक्की. पल्लवी म्हणतायत की महत्वाचे फोन नंबर आणि कोविड टेस्टच्या माहिती साधारण लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. मागच्या वर्षीचे ऍप अपडेट करा, सोशल मीडियावरती पाठवा. महत्वाची प्रतिक्रिया आहे पल्लवी आपली.
ऍडव्होकेट स्वामी म्हणतायत की मतदानाला 5,000 वाटणारे आज का समोर येत नाहीत, सर्व प्रशासनावर सोपून हात झटकून रिकामे होत आहेत. आताच एक टिप्स वाचली की मावळमध्ये एका हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन 2 तास पुरेल एवढाच शिल्लक आहे, मग यात चूक कोणाची, निष्पाप जीव गमवावे लागतात. खर तर वकील साहेब आपली ही कमेंट खूप महत्वाची आहे. जर अशी खरंच परिस्थिती असेल तर अवघड आहे. आणि आपण जसं म्हणताय की खर तर लोकप्रतिनिधींनी याबाबत बोलायला हवं. सुनील म्हणतायत धन्यवाद आवाज, आपल्या माध्यमातून सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मुकाबला केला पाहिजे. तसंच सोशल मीडियावर केंद्र व राज्य सरकार चिखलफेक थांबवली पाहिजे, रक्तदान शिबिर आयोजित केली पाहिजेत. अगदी बरोबर, महत्त्वाचा विषय. एकूणच रेश्मा आपण बघतोय की मावळ तालुक्यामध्ये जी काही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, आता आपल्याला जे काही नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत, खर तर त्याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी किंवा विविध पक्षांचे जे नेते मंडळी आहेत, प्रवक्ते आहेत, त्या सर्वांनी एकत्र बसून मला असं वाटतं की मावळामध्ये जे आता कोरोना रुग्णांची संख्या वाढते, कालचा आकडा आपल्याला 181 असा दिसतोय, तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं की काही उपाययोजना सर्व पक्षीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राबवायला हव्यात. मिलिंदजी. खरंच सर, तालुक्यामध्ये कोणीतरी खंबीर नेता तालुक्याच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे. मला आता या प्रसंगी कृष्णराव भेगडेंची आठवण येते. कृष्णराव भेगडेंचं आपत्ती व्यवस्थापन इतकं चांगलं होतं आणि साहेबांचा शब्द प्रत्येक राजकीय नेता ऐकत होता आणि साहेबांमध्ये एवढी ताकद होती की साहेब प्रत्येकाच्या कानाला धरून बसवायचे आणि काम करायला लावायचे. कृष्णराव भेगडे साहेब आजारी आहेत. जर आता ते ग्राउंड लेवलला असते तर मावळ तालुक्यावरती परिस्थिती आली नसती. आज किशोर भाऊ आव्हाडेंसारखा चांगला खंदा नेता आहे मावळ तालुक्यामध्ये, तो सर्व काम करतो, परंतु प्रशासकीय योजनेतील आम्हाला त्रुटी आहेत, काही आम्हाला बंधन आहे, त्याच्यामुळे ते सर्व राबवता येत नाही. परंतु आज तालुक्यामध्ये सर्व पक्षांनी हात जोडून विनंती करतो, सर्व पक्षांनी एकत्र या ऑक्सिजनच्या बद्दल काय करता येईल, इंडस्ट्रीला जो ऑक्सिजन पुरवठा होतो तो काही दिवस थांबवता येतो का ते पहा. त्याच्यामध्ये रेमडेसिवीर कसं सुरळीत करता येतील ते जिल्हाधिकाऱ्यांकडे बसून ती बैठक लावा. तसंच O2 बेड कसे वाढवता येतील, काही शाळा ताब्यामध्ये घ्या. तसंच तुम्हाला काही क्वारंटाईन सेंटर सुरू करता येतील का, की जे इतरत्र फिरतात त्यांना तुम्ही त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये बंदिस्त करा. अशा जर उपाययोजना तुम्ही वेळेत केल्या तर भाऊ काहीतरी परिस्थिती सुधारेल. नाही तर मृत्यूंचा आकडा इतका मोठा जाईल आणि गरीब लोकांच्या सगळं लक्षात येतंय, सगळी काय गेम चाललेली आहे राजकीय नेत्यांची सगळं लक्षात येते. परंतु एवढं लक्षात घ्या, हा कोरोना जाणार आहे, इथं तुम्ही आणि आम्हीच राहणार आहे, याचा सर्व लेखाजोखा आपल्याला देवाला द्यायला लागणार आहे. त्याच्यामुळे आज याच्यावरती प्रॉफिट कमवणं हे सुद्धा हॉस्पिटलनी बंद करावं आणि मूग गिळून घरात बसणं हे सुद्धा राजकीय नेत्यांनी बंद करावं. सगळ्यांनी रस्त्यावरती उतरा, सगळ्यांनी त्वरित याच्यावरती मिटिंग लावा. सगळं हॉस्पिटलवाल्यांना पण विनंती करतो, तुम्ही काहीच्या काही बिलं लावू नका. आज कोरोना येईल आणि जाईल, इथं नंतर आपल्याला सगळ्यांनी एकत्र राहायचंय, गुण्यागोविंदाने राहायचंय. गरीब लोकांना तुम्ही आज त्या योजनेमध्ये महात्मा आपलं ज्योतिबा फुले योजनेमध्ये ठेवत नाहीयेत, त्यांना डिपॉझिट भरायला लागतात. हातावरती पोट असणारे फळभाजी विकणारे डिपॉझिट भरणार कसे? 8-8, 10-10 हजार रुपयाला ते रेमडेसिवीर इंजेक्शन आणणार कसे? हे तरी उत्तर द्या तुम्ही बाहेर येऊन. कोणीतरी याला बघितलं पाहिजे ना. कृष्णराव भेगडे साहेब जर ग्राउंडला असते आज ही परिस्थिती झाली नसती, तुम्हाला सांगतो. परंतु किशोर भाऊ सारखा नेता जर आज करत असेल तर त्याच्या पाठीमागे सर्व डॉक्टर्स आणि सर्व राजकीय पक्षांनी उभं राहायला पाहिजे. चला, प्रणव म्हणतायत महत्वाची त्यांची प्रतिक्रिया आहे की जलद लसीकरण हा एकमेव उपाय आहे. आजही अनेक ज्येष्ठ नागरिकांचे लसीचे दुसरे डोस बाकी आहेत. असं असताना खरं तर 1 मे पासून वय वर्ष 18 वरील नागरिकांना लस कशी मिळणार आहे? प्रणवजी, मी आपल्याला सांगेन की एकूणच हे लसीवरूनच आता नव्याने मागच्या 2-4 दिवसांपासून एक नवं राजकारण आपल्याला सुरू झालेलं दिसतंय. केंद्र सरकारला जी लस आहे ती 100 रुपयाला आणि राज्य सरकारला 400 रुपयाला असे हे दर आता ठरवलेले आहेत. त्याबाबत मला वाटतं, माझ्या माहितीनुसार काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी फक्त आवाज उठवलेला आहे, त्याबाबत दुसरं कोण बोललेलं नाहीये. महत्वाचा मुद्दा आहे. बोला. जमीर नालबंद इथे म्हणतात, नगरसेवक अरुण माने यांनी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी लेखी परवानगी मागितली आहे. तहसीलदार व प्रांत साहेब मावळ यांनी त्यांना
समक्ष सांगितले की तालुक्यातील पेशंटची संख्या कमी होत आहेत, त्यामुळे कोविड सेंटरची आवश्यकता नाही. नेमकी काय परिस्थिती आहे? मावळमध्ये ऑक्सिजन बेड मिळत नाही असे असताना तहसीलदार व प्रांत दिशाभूल करत आहेत का, असा प्रश्न इथं जमिनीत. मॅडम, खरं तर एकूण आपल्याला दिसतंय की तहसीलदार साहेब आणि एकूणच आमदार साहेब खरं तर काही ठिकाणी फिरतायत, माहिती घेतायत आणि त्या अनुषंगाने आणि त्यांनीच मागच्या काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना आकडेवारी दिलेली आहे. त्यामुळे आता तहसीलदार साहेबांनीच आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. किशोर आवारे म्हणतायत की काही दवाखाने आताच्या परिस्थितीत खूप भयानक वागतायत, पण हेही दिवस जातील, तुम्ही आहात आणि आम्ही आहोत, समस्त तळेगावकर. खरं तर ही एक पॉझिटिव्ह कमेंट आहे की हेही दिवस जातील आणि हे दोन्ही अंगाने खरं तर ही महत्वाची प्रतिक्रिया आहे. पण किशोर आवारे यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे रेश्मा, की काही दवाखाने आताच्या परिस्थितीत खूप भयानक वागतायत, त्यांनीच एका ठिकाणी हॉस्पिटलच्या बाहेर, मला असं वाटतं की त्या ठिकाणी आपण रिपोर्टिंगला गेलेला होता त्याबाबत. त्या ठिकाणी विषय असा होता की एक महिला, वयोवृद्ध महिला साधारण 4 ते 5 तास हॉस्पिटल बाहेर पडून होती. तिला म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे मायमर कोविड केअर सेंटर आहे तिथे उपचारासाठी दाखल करून घेण्यात येत नव्हतं, कारण त्यांच्याकडे पुरेशी कागदपत्र नव्हती. आत्ताच मी एका कमेंटवरती उत्तर देताना सांगितलं की त्यावेळेला किशोर आवारे यांनी मध्यस्थी करून त्या महिलेला त्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्याचबरोबर त्या महिलेकडे तिचं रेशन कार्ड नव्हतं, तर त्यावेळेस जे आपले नायब तहसीलदार चाटे सर आहेत, तर त्यांनी तिथे येऊन त्या महिलेचं रेशनिंग कार्ड बनवून देण्याची जबाबदारी घेतली. त्याचबरोबर अशा प्रकारे जर रुग्णांकडे कुठले जर कागदपत्र नसतील तर ते उपचारापासून वंचित राहणार नाहीत, अशी ही ग्वाही त्यांनी तिथे दिली. तर मला असं वाटतं की ग्राउंड लेवलला उतरून लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीने किंवा समाजसेवकांनी, जे कोणी आपल्या इथे दानशूर व्यक्ती आहेत, सामाजिक संस्था आहेत, तर त्यांनी अशा पद्धतीने ग्राउंडला उतरून नागरिकांची, रुग्णांची मदत करावी. नक्कीच रेश्मा, खरं तर प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर आपल्याला वेळेचं सुद्धा बंधन आहे आणि मला असं वाटतं की आता एकूण ह्या चर्चेमधून आपण काय घ्यावं, तर एकच घ्यावं की आता पक्ष आणि ज्या एकूणच राजकीय आपले जे मतभेद आहेत हे सर्व विसरून मला असं वाटतं की तालुक्यातल्या जनतेसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काही उपाययोजना आखल्या पाहिजेत. आणि मला असं वाटतं की फक्त आता सोशल मीडियावरती आपण माध्यम म्हणून बोलून किंवा अशा कमेंट वाचून काही होणार नाही. तर आता मला असं वाटतं की कृतीची वेळ आहे आणि खरं तर आम्ही आवाज न्यूज कडून आवाहन करतो की मावळकरांनो, आपलं जे काही अंतर्गत राजकारण आहे, सत्ताधारी असतील, विरोधक असतील, खरं तर दोन्ही बाकावरचे जे मंडळ आहेत त्यांना आम्ही आवाहन करतो की अशा या कोरोना संकटामध्ये आपण आपापसातले वाद, मतभेद विसरून एकत्र येऊयात आणि मावळातला जो काही कोरोनाचं संकट आहे ते हद्दपार करूया. यामध्ये प्रामुख्याने आपण कमेंटमध्ये पाहिलं की कोविड केअर सेंटर उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे, तर ती पूर्णत्वास नेणं महत्वाचं ठरतंय. त्याचबरोबर आता तुम्ही सर्वपक्षीय नेत्यांविषयी बोललात, तर सगळ्यात महत्वाचं इथे आपल्या तळेगावात, मावळात आपल्या बरेचसे दानशूर व्यक्ती आहेत, संस्था आहेत. आम्ही मगाशी बोललो त्याप्रमाणे की त्यांनी पुढे येऊन स्वतः हातभार लावून हे एक आपली नैतिक जबाबदारी म्हणून हे कार्य पार पाडावं. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं इथं आम्हाला असं वाटतं की नागरिकांनी स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे, कारण सुरुवातीला बऱ्याच ठिकाणी आपण बघत होतो की हा कोरोना आहे का, नक्की काय आहे, राजकारण आहे, अशा गोष्टी बोलल्या जात होत्या. तर असं नाहीये. आता आपण जी परिस्थिती पाहतोय, तर आपण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणं इथं फार महत्वाचं आहे. जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये तुम्ही घरी राहा व आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, हे इथे सगळ्यात जास्त महत्वाचं. आणि अशा मुद्द्यांना घेऊन सातत्याने आपण बोलत राहूयात, प्रश्न विचारत राहूयात, भूमिका मांडत राहूयात. मात्र तुर्तास आज एवढं. पुन्हा नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करूयात. धन्यवाद.